तर त्यावेळेस प्रत्येक हा. प्रत्येक देवतांचा एक हे दिलेला असतो प्रभू, एक भाग दिलेला असतो किंवा आपण प्रत्येक देवतेचं पण पूजन करतो. तर मग हे बरोबर. कॉन्ट्रडिक्ट होत नाही का प्रभूजी ह्या म्हणजे ह्याच्या तसं स्टेटमेंटशी किंवा? तसं काय कॉन्ट्राडिक्ट होईल? तिथे आपण मेन गोष्टी ते त्यांच्या कामाला आपण त्यांना बोलवतो ना, देवी देवता. त्यांचा आपण जीवनाचा उद्देश म्हणून त्यांची आराधना नाही करत. इथे जे सांगितलं आहे ते जीवनाचा उद्देश किंवा काही भौतिक इच्छा प्राप्ती करण्यासाठी देवी देवतांची पूजा, त्याच्यासाठी क्षुल्लक फळ सांगितलं. पण तुम्ही यज्ञामध्ये बघितलं तर यज्ञामध्ये बाकी सगळ्यांचं आवाहन होतं. अग्नीचं आवाहन होतं इत्यादी. पण ते सगळं कार्य कशासाठी आहे, मेन उद्देश काय आहे, ते बघायला पाहिजे. ओके प्रभू. Yes. कारण देवी देवतांची पूजा हे आपल्या वैदिक ह्याच्यामध्ये आहेच ना. पण ते एक निम्न स्तरांच्या लोकांना उद्धार करण्यासाठी आहे. पण जसा माणूस आध्यात्मिकतेकडे वळायला लागतो तसं तो देवी देवता, जसं कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, असं हे ग्रॅज्युअल प्रोग्रेशन आहे. कारण कल्पतरू आहेत ना वेद, ते सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंतानी प्रकट केलेलं आहे. तर हो तसं आहे. प्रभूजी. हो प्रभूजी. आणि श्रीमद भागवतम हे या त्या कल्पवृक्षाने स्वतःने दिलेलं उत्कृष्ट फळ आहे, जे त्याच्यामध्ये पकलेलं. त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये स्पष्टपणे अं, कसं ते निम्न आहे किंवा क्षुल्लक आहे असं वर्णन आहे. आणि हे परिपक्व फळ आहे. तर अशी ही कारिका आहे. तर आपण आता त्या अध्यायामध्ये जाऊया. तर पहिले, जसं म्हटलं मी, पहिले 8-9 श्लोकांमध्ये हे देवी देवतां वेगवेगळे देवी देवतांचं लोक का, कमी बुद्धिवाले लोक कसे वेगळ्या देवी देवतांकडे वेगळे कारण किंवा वेगळे उद्देश पूर्ण करण्यासाठी जातात. तर अ, सुखदेव गोस्वामी हे सुद्धा इथे सांगतात. कारण उपस्थित लोकांमध्ये असे पण काही लोक होते. बरोबर. तर म्हणून प्रभुपादांनी खूप सुंदर तात्पर्याला हे दिलेलं आहे, सॉरी, शीर्षक, शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन. हे सार आहे या अध्यायाचं. हे शेवटचा जो श्लोक आहे तो हाच आहे, हृदय परिवर्तन. हृदय परिवर्तन म्हणजे उद्देश इच्छा परिवर्तन. श्रीशुक उवाच एवमेतद्निगदितं पृष्टवान् यद्भवान् मम नृणाम्यन्नीयमाणानां मनुष्येषु मनीषिणाम्. वाचा बरं भाषांतर. हरे हरे कृष्ण. कृष्ण. श्री सुखदेव गोस्वामी म्हणाले, हे परीक्षित महाराजा, मरणोत्तर बुद्धिमान मनुष्याचे कर्तव्य काय, हा प्रश्न तुम्ही मला विचारला आणि मी त्याचे उत्तर दिले आहे. हा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. तर इथे ते म्हणतात की बा, तुम्हाला जो प्रश्न विचारला मी त्याचे उत्तर दिलेलं आहे, पूर्णपणे, सविस्तरपणे, तुलनात्मक दृष्टीने आणि पूर्णपणे शास्त्रोक्त. मी काय स्वतः सांगितलेलं नाही. भगवंतानीच ब्रह्माजीला सांगितलं. ते 2 रस्ते मी सांगितले, सायुज्य मुक्तीचे, सद्यो मुक्ती आणि काय क्रममुक्ती. आणि कसं कर्मकांडाचे क्षुल्लक फळं आहेत. कर्मकांड हे फक्त भौतिक जगतासाठी आहे, असे अनेक गोष्टी. तर मी तुझं पूर्ण उत्तर दिलं. आणि कोणासाठी दिलं? तुझ्यासारख्या बुद्धिमान लोकांसाठी. नृणाम म्रियमाणानाम, जे मरणासन्न आहेत असे मनुष्य, पण तुमच्यासारखे बुद्धिमान मनुष्य, मनीषिणाम मनुष्येषु मनीषिणाम, बुद्धिमान लोकांसाठी मी सांगितले. पण ज्यांची बुद्धी अल्प आहे ते लोक काय करतात? देवी देवतांची पूजा करतात. जे मनीषी नाही आहेत ते, त्यांचं वर्णन दुसऱ्या श्लोकापासून पुढे आहे. असं त्यांचा मानस आहे. म्हणूनच प्रभुपाद सांगतात की असे किती खूप कमी लोक आहेत, कमी बुद्धिवाले लोकांचं वर्णन प्रभुपाद चालू करतात. की मानव समाजात लक्षावधी कोट्यावधी स्त्री पुरुष आहेत, त्यापैकी जवळजवळ सर्वजण अल्पबुद्धी आहेत.
कारण त्यांना आत्म्याकडे फार थोडे ज्ञान आहे. त्यापैकी जवळजवळ सर्वांनी जीवनाविषयी चुकीची धारणा आहे, कारण ते स्वतःला स्थूल किंवा सूक्ष्म शरीर म्हणतात. मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतति सिद्धये. तेच सांगतायत. म्हणूनच सहस्त्र मनुष्यापैकी एखाद्यालाच आत्मविषयाची जिज्ञासा करतो आणि वेदांत सूत्र, भगवद्गीता आणि भागवत या शास्त्रांचा आधार घेतो. तर मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित यतति सिद्धये, एक मानव. यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्त्वतः. परंतु अशा शास्त्रांचे अध्ययन आणि श्रवण केले तरीही तो साक्षात्कारी आध्यात्मिक गुरुच्या संपर्कात येत नाही, तोपर्यंत त्याला आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाची वास्तविक अनुभूती होऊ शकत नाही. तर हे फार महत्वाचं आहे की शुकदेव गोस्वामी सारख्या माणसाच्या संपर्कात आल्याशिवाय जे वैदिक शास्त्र आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला समजू शकत नाही. किंवा प्रभुपाद आपल्यासाठी, प्रभुपादांचे तात्पर्य, त्याच्याशिवाय आपण भगवद्गीता, म्हणूनच भगवद्गीतेचं किती सगळं काय काय लोक विचार करतात. त्याच्यामुळे कितीही अध्ययन श्रवण केले तरी काय आहे, भागवत पडोगिया भागवत स्थानी. कारण भगवंतानी जे सगळे वेद पुराण दिलेले आहेत ना, त्याचं खरं मर्म कळण्यासाठी भगवंताची कृपा प्राप्त भक्ताकडून आणि भगवंताकडूनच त्याचं खरं प्रयोजन करू शकतो. वेदेश्च सर्वैर अहमेव वेद्य, वेदांतकृत वेदविचेव चहा. त्याच्यामुळे हे फार गरजेचं आहे की साक्षात्कारी आध्यात्मिक गुरुच्या संपर्क आणि संबंध, प्रणिपात परिप्रश्न सेवा, तोपर्यंत त्याला खऱ्या स्वरूपाची वास्तविक अनुभूती नाही होऊ शकत. म्हणजे काय की मी देह नाही आत्मा आहे एवढं जाणून उपयोग नाही. आत्म्याचे कार्यकलाप पण जाणले पाहिजे. प्रभुपाद सांगतात भगवद्गीतेमध्ये. म्हणजे काय, मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण असते, किंवा आपल्या स्वरूपामध्ये भगवंताचे सेवक म्हणून 5 रसांमध्ये आपण अनुभव घेऊ शकतो. हे कधीही मनुष्याला कळू शकत नाही. जरी तो वेदांत सूत्र, गीता आणि भागवतचा आधार घेतो तरी. म्हणजे बाकीच्यांचं सोडूनच द्या, कर्मकांड, ज्ञानकांड, उपासना कांड वाल्यांचं तर सोडूनच, त्याच्यामधला हा रेअर असतो. तर हे इथे महत्व सांगितलेलं आहे गुरुचं. म्हणूनच अशा सहस्त्र मनुष्यापैकी एखादा मनुष्य कृष्णांना तत्वतः जाणतो. हेच मी तुम्हाला सांगत होतो, मनुष्यानाम सहस्त्र. म्हणूनच व्यासदेवांनी हे सगळे हे केलं ना. तो श्लोक उद्धृत करतायत. मनुष्याला काय तो श्लोक आहे बरं, जीवेर कैला वेद पुराण, तेच प्रभुपाद इथे उद्धृत करा. तर 84 लक्ष योनीमधून क्रांती केल्यावर मनुष्य जन्म प्राप्त होतो. बुद्धिमान लोकांनी या संधीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. आणि सर्वच लोक बुद्धिमान असतात असे नाही, त्यामुळे सर्वांनाच मनुष्य जीवनाचे महत्व समजेल असेही नाही. म्हणून मनीषिणाम, मनुष्यानाम मनीषिणाम, किंवा तुझ्यासारखे. तर चक्रवर्ती ठाकूर म्हणतात किंवा तुझ्यासारखे जे बुद्धिमान लोक आहेत त्याच्यासाठी मी भक्ती मार्गाचं वर्णन केलं. परीक्षित महाराजांच्या मनीषिणाम व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या चरणाकमळात ठाई आपल्या ठाई धारण केले पाहिजे आणि हरिकथामृत अर्थात हरिनामाचे व भगवंताच्या लीलाचे श्रवण कीर्तन आणि भगवंताची भक्तिपूर्ण सेवा करण्यामध्ये निमग्न झालं पाहिजे. हेच त्याचं सार आहे. विशेष करून मरणासन मनुष्याने तर हे करणे अपरिहार्य आहे. कर्तव्य म्हणजे काय, केलंच पाहिजे, ऑप्शन नाही, असं इथे सांगत आहे. त्याच्यामुळे हेच गोष्ट चैतन्य चरितामृत मध्ये एक माणूस आहे, त्याला स्वरूप दामोदर गोस्वामी खूप त्याला ताडण करतात, रागवतात. कारण तो काय काही भागवत असतो पण सिद्धांतामध्ये त्याच्या गडबड आहे. तेव्हा त्याला सांगितलं जातं की भागवत पडोगिया भागवत स्थान, आणि एकांत आश्रय करो चैतन्य चरण. तर म्हणूनच आपण अशा याच्यामध्ये याचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणूनच प्रभुपाद
रूप गोस्वामी काय सांगतायत, 5 महत्वाचे जे अंग आहेत त्याच्यामध्ये भागवत श्रवणाचं वर्णन कसं आहे? भागवत अर्थ आस्वादो रसिकै सह. नुसतं भागवत श्रवण नाही आपले, कोणाकडूनही ऐकायचं नाही. भागवत अर्थ आस्वादो म्हणजे भागवताच्या अर्थाचं आस्वादन करायचं. कसं करायचं? रसिकैसह, ज्यांनी ऑलरेडी आस्वादन केलेलं आहे त्यांच्या संगमाने, तरच आपण त्याला वास्तविक अनुभूती करू शकतो. म्हणूनच असे लोक खूप कमी आहेत. आता पुढचे भरपूर श्लोक 2 पासून ते 9 पर्यंत हेच सांगतात की तुम्हाला अशी इच्छा असेल तर. आता पुढचं वर्णन काय आहे की जे कमी बुद्धिवाले आहेत, चक्रवर्ती ठाकूर सांगतात, ते काय करतात. आता मी तुला जे कमी बुद्धिवाले आहेत ना, मनुष्याना अमनीषिणा, त्यांचे कार्यकलाप सांगतो. ते हे प्राप्त करण्यासाठी हिची पूजा करतात, हे प्राप्त करण्यासाठी ह्याची पूजा करतात. तर तेच आहे पुढचे भरपूर श्लोक. हा एक विचार आहे. तर आता हा श्लोक, हा ठीक आहे, श्लोक वाचूया आपण, मग कोणीतरी भाषांतर वाच. खूप सगळे श्लोक आहेत, 2 ते 7. ब्रह्मवर्चस कामस्तु यजेत ब्रह्मणः पतिम् इंद्रमिंद्रिय कामस्तु प्रजा कामः प्रजापतिम् देवी मायां तु श्रीकामास्तेजस्कामो विभावसुम् वसुकामो वसुन्रुद्रान् वीर्यकामोऽथ वीर्यवान् अन्नाद्यकामस्त्वदितीन् स्वर्गकामोदितिः सुतान् विश्वादेवान् राज्यकामः साध्यान् साधको विशाम् आयुष्कामोऽश्विनो देवौ पुष्टिकाम इलां यजेत् प्रतिष्ठाकामः पुरुषो रोदसी लोकमातरौ रूपाभिकामो गन्धर्वान् स्त्रिकामोऽप्सरौर्वशीम् आधिपत्यकामः सर्वेषां यजेतः परमेष्ठिनाम् यज्ञं यजेत यशस्कामः पोषकामः प्रचेतसम् विद्याकामांस्तु गिरीशं दाम्पत्यार्थ पुमांसती. हरे कृष्णा. दंडोत्तम. हरे हा. कृष्ण. ज्योतीच्या तेजात विलीन होण्याची ज्याची इच्छा या. असेल त्याने वेदपतीची उपासना करावी. भगवान ब्रह्मदेव अथवा विद्वान गुरु बृहस्पती. ज्याला लैंगिक सुखाची लालसा असेल त्याने स्वर्गाचा राजा इंद्र याची आराधना करावी. ज्याला चांगल्या अपत्यांची अपेक्षा असेल त्याने श्रेष्ठ प्रजापतींची उपासना करावी. ज्याला सुदैवाची अपेक्षा असेल त्याने इहलोकाची अधिष्ठात्री दुर्गा देवी हिची पूजा करावी. शक्ती संपन्नतेची आकांक्षा असेल तर अग्निदेवाची आराधना करावी. ज्याला केवळ धनाची कामना आहे त्याने वसूंची उपासना करावी. भगवान शिवांचीच अवतार असलेल्या रुद्रांची उपासना ही ज्याला महानवीर होण्याची इच्छा आहे त्याने करावी. धनधान्याच्या समृद्धीची इच्छा असेल तर मनुष्याने अदितीची उपासना करावी. ज्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती करावयाची इच्छा आहे त्याने अदिती पुत्रांची उपासना करावी. इहलोकाचे राज्य हवे असेल तर विश्वदेवांची आराधना करावी. ज्याला सर्वसामान्य लोकात लोकप्रिय होऊन कीर्ती हवी असेल त्याने साध्य नावाच्या देवतांची उपासना करावी. दीर्घायुष्याची कामना करणाऱ्यांनी अश्विनी कुमार नावाच्या देवतांची आराधना करावी. सुदृढ शरीरासाठी पृथ्वीची उपासना करावी. ज्याला स्थैर्याची इच्छा असेल त्याने क्षितिज व पृथ्वी यांची एकत्र उपासना करावी. सुंदर असावे असे वाटत असेल तर गंधर्व लोकीच्या सुंदर रहिवाशांची उपासना करावी. चांगल्या पत्नीची अपेक्षा करणाऱ्याने अप्सरा आणि उर्वशी यांचे पूजन करावे. ज्याला इतरांवर आधिपत्य गाजवण्याची इच्छा आहे त्याने विश्वाधिकारी ब्रह्मदेवांची उपासना करावी. प्रसिद्धीची अपेक्षा असेल तर भगवंतांचे पूजन करावे. ज्याला धनाची लालसा असेल त्याने वरुण देवतेचे पूजन करावे. ज्याला विद्वान होण्याची इच्छा असेल त्याने शिवांची आराधना करावी. आणि जर एखाद्याला सुखी पती पत्नी प्रेम अनुभवायचे असेल तर त्याने भगवान शंकरांची पत्नी उमा हिची उपासना करावी. हरी बोल. हरे कृष्ण. बघा, प्रत्येक इच्छेसाठी त्यांनी वेगवेगळ्या देवी देवतांचं नाव सांगितलं आहे. तर तेच आहे की बा कमी बुद्धिवाले लोकांचे कार्यकलाप हे आहेत. दुसरा विचार असा आहे की बा त्यांनी विचारलं होतं ना की किम श्रोत, कसलं श्रवण कीर्तन स्मरण आणि पूजन केलं पाहिजे ना, कोणाची पूजा केली पाहिजे, त्या प्रश्नाचं उत्तर पण आपण इथे समजू शकतो. कारण काय प्रश्न होते 4 गोष्टी: श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पूजन. तर श्रवण, कीर्तन, स्मरण त्यांनी सांगितलं. तर पूजनाबद्दल सुद्धा ते सांगतात. कारण
याचा अंतिम श्लोक आहे ह्या श्लोकांचा, अकाम सर्व काम व मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुष परा. किंवा तुम्ही हजारो इच्छा ठेवत असाल किंवा काहीच इच्छा ठेवत नसाल किंवा मोक्षाची इच्छा ठेवत असाल, तर तुम्ही परमपुरुष भगवान श्रीकृष्ण यांची तीव्र भक्ती करा. त्याच्यामुळे ते कोणाचं पूजन करावं तेही उत्तर इथे देत आहे तुलनात्मक दृष्टीने. तर असा हा सेक्शन आहे. तर इथे प्रभुपाद हेच सांगतात की किती दुर्लभ आहे जो माणूस स्पष्टतेने हे जाणतो, भागवताचा संदेश जाणणारा माणूस. कारण जन्म मृत्यू जरा व्याधी हे जे समस्या आहेत ते कुठलाही देवता सुद्धा काढू शकत. प्रभुपाद तेच कोट करतायत 7.20 भोगैश्वर्य प्रसक्ताना तया अपहृत चेतस व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयत. स्थूल भौतिकतावादी लोक हे अल्पबुद्धी आहेत. का? कारण त्यांची मायेने बुद्धीचे अपहरण केलेलं आहे. त्याच्यामुळे ते कधीही त्यांची बहुशाखा ही आनंदच, ते कधीही एक म्हणजे ध्यानपूर्वक एका गोष्टी करू शकत नाही. कारण आज ही इच्छा उद्या ती इच्छा, त्याला कधीच अंत नाही. भौतिक जगामध्ये राहणारा बद्ध जीव उपभोग घेण्याच्या सर्व क्षेत्रात निपुण असू शकत, परंतु वर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट देवतेची उपासना करून विशिष्ट उपभोगाच्या क्षेत्रामध्ये विशेष असे कौशल्य तो प्राप्त करू शकतो. तर वेगवेगळ्या गोष्टी सगळ्यामध्ये निपुण नाही, एखादी गोष्ट तो करू शकतो. तर असं इथे ते सांगतात. आणि इथे पुढे ते सांगतात, हा हे वाचावर पिवळं आहे, परंतु जन्म मृत्यू जरा परंतु या समस्यांचे समाधान तर देवतांच्या कृपेने होत नाही किंवा भौतिक विज्ञानाच्या तथाकथित प्रगतीने होत नाही. भगवद्गीतेत तसेच भागवतातही अशा अल्पबुद्धी लोकांचे वर्णन विवेकहीन असे करण्यात आले. शुकदेव गोस्वामींनी सांगितले आहे की जीवांच्या 84 लाख योनीपैकी मनुष्य जीवन हे दुर्मिळ आणि महत्वपूर्ण आहे. अशा दुर्मिळ मनुष्यांपैकी ज्यांना भौतिक क्लेशांची जाणीव आहे ते अधिक दुर्मिळ आहेत आणि भगवंत व त्यांच्या विशुद्ध भक्तांचे संदेश असलेल्या भगवंतांच्या महत्वाची जाणीव असलेले तर अधिकच दुर्लभ आहे. हा खालती वाचायचं प्रभूजी. हा बस बस. तर इथे काय सांगितलंय की प्रभुपाद म्हणतात की आजकाल तर देवी देवतांची पूजा पण कमी झाली ना. जेव्हा प्रभुपादांनी बाहेर प्रचार केला तिथे तर देवी देवतांची पण पूजा होत. तिथे काय आहे, तथाकथित विज्ञानाची प्रगती होत. तर प्रभुपाद दोघांना एकत्र ठेवत आहे, किंवा तथाकथित विज्ञान प्रगती करा किंवा देवी देवतांची पूजा करा. पण आपण या ज्या 4 समस्या आहेत त्या आपण त्याची निरसन आपण नाही करू शकत. म्हणूनच हजारो करोडो लोकांमध्ये भौतिक क्लेशाची जाणीव आहे असा माणूस दुर्मिळ आहे. आणि त्याच्यामध्ये जो माणूस भगवंत आणि विशुद्ध भक्तांचा संदेश असलेला श्रीमद भागवतम त्याची महत्वाची जाणीव ज्याला आहे, आधी तर आणखी दुर्लभ. तर बघा, प्रभुपादांनी एवढं रात्रभर जागून भागवतम लिहिलं. भागवतम भगवंताच्याहून अभिन्न आहे, पण त्याची महत्वाची जाणीव असलेले सर्वात दुर्लभ लोक आहेत असं प्रभुपाद सांगतात. कारण किती काय काय ह्याच्यावर चर्चा होते आणि पुस्तकं लिहितात लोक, पण आणि भागवताचं किती महत्व आहे. कारण हे सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम इष्यते. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सार हेच आहे. परिपक्व फळ आहे ना झाडाचं. तुम्ही झाडाला विचारलं की सर्वात चांगलं फळ दे कल्पतरूला, ते भागवतम देणार. त्याच्यामध्ये सगळं आहे. तर सांगत तस्य नान्यत्र सादर. पण तसं मनुष्य पण खूप दुर्लभ आहे असं प्रभुपाद सांगतात. की जाणीव असलेला, त्याला महत्व पटलं, मग त्यांनी आचरण केलं, अनुभव केला, हे आणखी दुर्मिळ. फक्त जाणीव आहे किंवा हे महत्वाचं आहे, हे आपण अध्ययन श्रवण केलं पाहिजे. जाणीव असणारच खूप रेअर आहे. आणि भौतिक सुखासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांची आकांक्षाची निंदा केली आहे. अशा आकांक्षा म्हणजे अमूल्यवान झालेल्या मानव समाजाच्या नशा आहे. नशा
कारण काय, नशा म्हणजे काय, तो चढत जातो आणि माणूस विवेक बुद्धी जाते तो. बुद्धिमान मनुष्याने अशी आकांक्षा टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे व भगवत धामात परत जाऊन शाश्वत जीवनाची प्राप्ती केली पाहिजे. तर बेसिकली तेच आहे, अशा आकांक्षा कमी करणे, टाळणे. आता तेच पुढे चालेल आणखी 2 श्लोक, की धर्मार्थ उत्तम श्लोकम तंतु तन्वन पितृन यजित रक्षा काम पुण्यजनान ओजस कामो मरुद्गणान. आध्यात्मिक ज्ञानाची प्रगती साधण्यासाठी मनुष्याने भगवान विष्णूंची अथवा त्यांच्या भक्ताची आराधना करावी आणि वंशावळीच्या रक्षणासाठी व वृद्धी होण्यासाठी निरनिराळ्या देवतांची उपासना करावी. हो. तर इथे पहिल्यांदा भगवान विष्णूंचं नाव आलं, की धर्मार्थ उत्तम श्लोक तंतुम. म्हणजे काय, धर्म, आध्यात्मिक प्रगती, धर्म, अर्थ, त्याच्यासाठी कोणाची उत्तम श्लोक. तर उत्तम श्लोक विशेषरित्याने प्रभुपाद इथे 2 अर्थ करतात, की भगवंताची पूजा करावी किंवा भगवंताच्या भक्ताची पूजा करावी. तर त्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते. आणि मग बाकीचं पुन्हा भौतिकच आहे, पुढे जे सांगतात. म्हणून इथे प्रभुपाद सांगतात, आध्यात्मिक ज्ञानाच्या उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर होणे हे धर्मपथावर स्थित असल्याचे लक्षण आहे. अशा उन्नतीची परिणिती भगवान विष्णूशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधामध्ये पुनरुज्जीवनामध्ये होते. असे पुनरुज्जीवन श्री विष्णूंच्या अव्यक्त ब्रह्मज्योती रूपाद्वारा, स्थानाविशिष्ट परमात्मा रूपाद्वारा शेवटी आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करून त्यांच्या साकार रूपाला जाणण्याने शक्य होते. तर ही प्रगतीचे जे सोपान आहेत ते प्रभुपाद सांगतात. मग आत्ताचा जो अध्याय आहे आपण तोच बघितला ना, की ब्रह्मप्राप्ती, परमात्म्याचे धारणाश्रय, सर्वात जास्त काय आहे, भगवान. तर हे सोपान आहे आध्यात्मिक जीवनात. ते प्रभुपाद सांगतात की अग्रेसर होणं म्हणजे काय, की अव्यक्त ब्रह्मज्योती रूपाद्वारे. हे सगळं विष्णूंचंच आहे ना, विष्णूंचेच हे 3 वेगळे लोक, कर्मी, ज्ञानी, योगी आणि भक्त. ब्रह्मज्योती, अव्यक्त ब्रह्मज्योती योगी करतो, ज्ञानी करतो. स्थान विशिष्ट परमात्मा रूपाचं आराधना कोण करतो, जो आहे योगी. आणि आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करून त्यांचा साकार रूपाला जाणतो, तो आहे भक्त. हा सर्वात दुर्बळ. तर हे सगळे विष्णूंचेच उपासक आहेत, ब्रह्माचे सुद्धा. तर हे इथे सांगितलेलं आहे. राज्यकामो म्हणून देवान निवृत्तीं त्वभिचरन् यजेत कामकामो यजेत सोमः अकामः पुरुषं परम. हरे कृष्ण. ज्याला एखाद्या राज्यावर अथवा साम्राज्यावर सत्ता गाजविण्याची इच्छा असेल त्याने मनूंची उपासना करावी. ज्याला शत्रूवर विजय मिळविण्याची इच्छा असेल त्याने राक्षसांची आराधना करावी. ज्याला इंद्रिय भोगेच्छा पूर्ण करावयाची असेल त्याने चंद्राची पूजा करावी. परंतु ज्याला या भौतिक सुखोपभोगांपैकी कशाचीच इच्छा नसेल त्याने सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांची उपासना करावी. पुन्हा इथे भगवंत आले, अकामः पुरुषं परम. किंवा सगळ्या इच्छा नष्ट करायची असेल, भौतिक इच्छा, तर त्याने सर्वश्रेष्ठ परमम पुरुष, म्हणजे सर्वश्रेष्ठ अशा व्यक्ती भगवान. पुरुष म्हणजे काय, भगवान जे व्यक्ती आहे असे भगवानची पूजा करावी. तर अशा सगळ्या भौतिकतावादाला पूर्ती करण्यासाठी सर्व कारणाच्या कामना. यास्तव मनुष्याने कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुखभोगाची कामना करू नये व पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची पूजा करण्याइतपत बुद्धिमान असावा. मूर्ख लोकांचे नेतृत्व करणारे पुढारी तर महामूर्ख आहेत, कारण ते उघडपणे आणि मूर्खपणे प्रचार करतात की मनुष्याला कोणत्याही देवतेची उपासना करून तेच फळ मिळू शकते. असा प्रचार म्हणजे भगवद्गीता आणि भागवताच्या शिकवणीच्या पूर्ण विरुद्ध आहे. तर असा विचार भारतामध्ये खूप ठिकाणी आहे, की अरे काय नाही, एक श्लोक पण ते म्हणतात काय, ते आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरः
सर्वदेव नमस्कारान् केशवम् अधिगच्छति. असा जो श्लोक सांगून ते म्हणतात की कुठल्याही देवाचा पूजा करा, तुम्ही एकाच ठिकाणी जाणार. जसं सगळ्या नद्या पावसाने सगळ्या नद्या सागराला मिळतात, तसं कुठल्याही देवाचं तुम्ही केलं तर तो केशवाला जातो. पण ह्या श्लोकाचा मतितार्थ समजत नाही. ते म्हणतात कुठलेही तुम्ही ट्रेन पकडा, तुम्हाला जिथे जायचं तिथे जा. प्रभुपाद तेच सांगताय. तर बडोद्याचं तिकीट घेतलं तर तुम्ही दिल्लीला कसं जाणार? तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या कामना करणाऱ्यांसाठी निरनिराळ्या उपासना पद्धती आहेत आणि त्या उपासना पद्धतीनुसार तो त्या देवतेच्या ठिकाणी जात होता. त्याच्यामुळे इथे स्पष्टतेने सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये पण स्पष्टतेने सांगितलं, यांती देवव्रता देवां पितॄन् यांती पृथ्वीव्रता. परंतु ज्या मनुष्याला सुखभोगाची कामना नाही त्याने भगवान श्रीकृष्णाची उपासना करा, याला भक्ती म्हणतात. भौतिक इच्छापूर्तीसाठी एखादा भगवंताची उपासना करू शकतो, परंतु या उपासनेचा परिणाम वेगळा असतो. तो करू शकतो. बघा, भौतिक इच्छा असून देवताकडे जाणे आणि भौतिक इच्छा असून भगवंताकडे जाणे, या दोघांमध्ये पण फरक आहे. त्याचा परिणाम वेगळा असतो, कारण तो शुद्ध होत जातो हळूहळू. त्याला भक्त भेटला तर लवकर होतो. निष्कर्ष असा आहे की मनुष्याने सुखापभोगाची कामना कमी करावी आणि असे करण्यासाठी या श्लोकामध्ये परमार्थात भौतिक गोष्टीच्या पलीकडे असलेले असे वर्णन केलेल्या पुरुषोत्तम भगवंताची आराधना करावी. नारायण परअव्यक्त. तर हे सगळे देवी देवता भौतिक जगतातले जीवात्मे आहेत आणि त्यांचं आयुष्य सुद्धा नश्वर आहे. एक मन्वंतरच त्यांचं आयुष्य असतं आणि ते बदलतात. ब्रह्मदेव सोडून बाकी सगळे बदलतात. ऑफकोर्स ब्रह्म आणि शिवा हे सगळे बदलत असतात. तर मग त्यांची पूजा करून नश्वरताच प्राप्त होणार ना. त्याच्यामुळे नश्वर फळ, नश्वर साध्य आणि नश्वर ज्याची आराधना आपण करतो, साधना साध्य आराध्य सगळं नश्वर आहे. म्हणूनच नारायण परो अव्यक्तात, जे पूर्णपणे 3 गुणांच्या पलीकडे आहेत, त्यांची आराधना करावी असं इथे सांगितलंय. आता पुढचा श्लोक आहे, तो काय सांगतो की बा तुमच्या कुठल्याही इच्छा असतील तर हे कन्क्लुजन देतात की बा सर्वोत्कृष्ट. बघा इथे संदर्भ काय आहे की शुकदेव गोस्वामी सांगत आहेत की सर्वोत्कृष्ट विधी किंवा साधन हे भक्ती आहे. तुम्हाला काहीही साध्य करायचं असेल ना, तरीही सर्वोत्कृष्ट साधन काय आहे? तीव्र भक्ती. तर अकामः सर्व कामो वा मोक्ष कामः उदारदेहि तीव्रेण भक्ती योगेन यजेतः पुरुषं परम. हरे कृष्ण. उदार बुद्धीचा मनुष्य, मग तो सर्व कामनांनी भरलेला असो, निष्काम असो किंवा मुमुक्षु असो, त्याने सर्व भावे परमपुरुष भगवंतांची उपासना केली पाहिजे. तर इथे यजेत पुरुषम परम म्हटलं आहे आणि मागच्या अकामः पुरुषम परम म्हटलं आहे. मग या दोघांमध्ये काय फरक आहे? तर फरक असा आहे की एक आहे निरुपाधिक पुरुष जे आहेत भगवान श्रीकृष्ण, एक आहे उपाधिक पुरुष जे आहे परमात्मा. तर मागच्या श्लोकात आहेत ते आहेत परमात्मा, जे उपाधी पुरुष. उपाधी म्हणजे काय? सर्वोपाधी विनिर्मुक्तम आपण ऐकतो. उपाधी म्हणजे काय की मनुष्याला एक म्हणजे जसं मी म्हणेल की एक ज्युरिस्डिक्शन असतं. उपाधी म्हणजे काय? त्याच्यामध्ये त्यांचं प्रभुत्व किंवा त्यांचा प्रभाव चालतो. तर भौतिक जगताचे जे भगवंत आहेत म्हणजे 3 विष्णू जे आहेत किंवा महाविष्णू, त्यांनाही परमपुरुष म्हटलेलं आहे. पण ते उपाधी पुरुष आहे, ते परमात्मा. उपाधी पुरुष म्हणजे काय? त्यांचा प्रभाव आणि त्यांचं प्रभुत्व हे भौतिक जगताशी निगडीत आहे फक्त. पण निरुपाधी पुरुष म्हणजे कोण? जे भगवान श्रीकृष्ण, जे निरुपाधी, त्यांच्याकडे उपाधी नाही. म्हणजे काय? त्यांचं प्रभुत्व भौतिक जगत आध्यात्मिक जगत सगळीकडे आहे. जसं एक उपाधी असते ना कोणाला, HOD, त्याची डिपार्टमेंट असते, त्या डिपार्टमेंटवर त्याचा प्रभाव असतो, त्याच्या बाहेर त्याचा प्रभाव नसतो. किंवा टेम्पल प्रेसिडेंट किंवा कंपनीचा CEO, त्या कंपनीमध्ये त्याचं
उपाधी आहे तेवढं त्याचं कार्यक्षेत्र. तसं भगवंतासाठी पण उपाधी. तर परमात्माची हा स उपाधिक पुरुष आहे. तोही परमपुरुष आहे पण स उपाधी म्हणजे काय, त्यांची कार्यक्षेत्र आहे भौतिक जग. पण हा जो श्लोक सांगतो आहे ते आहे निरुपाधिक पुरुष, जे आहे भगवान, स्वयं भगवान. भगवान किंवा स्वयं भगवान दोन्ही घेऊ शकतो. तर इथे काय ते कन्क्लुजन मध्ये सांगतायत की बा अकाम, 3 प्रकारच्या लोकांचं नाव घेतात. अकाम हा म्हणजे काय, ज्याला बिलकुल इच्छा नाही. तर त्याचं वर्णन आहे शुद्ध भक्त, की ज्याला कुठलीच इच्छा नाही. म्हणजे काय, भौतिक स्तरावर, देहात्म बुद्धीवर, अभिमानावर कुठली इच्छा नाही. भगवंताची सेवा करायची हजारो इच्छा आहेत. अकाम जो भौतिक इच्छांच्या पलीकडे गेला आहे, म्हणजे काय, त्याला भक्तिमय इच्छा आहे. सर्व काम म्हणजे सर्व भौतिक इच्छा बाळगणार. आता एकेका इच्छेसाठी एक एक गोष्ट सांगितली ना, ह्या सगळ्या बाळगणारा सुद्धा सर्व काम. वा वा म्हणजे हे किंवा आहे. मोक्ष काम म्हणजे काय, त्याला मोक्ष पाहिजे. कारण काय, भौतिक इच्छा पूर्ण करून 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 तो उगला आहे आणि त्याला आता काय पाहिजे, मोक्ष पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधी संबंध आदान प्रदान याच्यामध्ये तो उगला आहे. म्हणजे दूध का जला छाल बी फुकफुके पिता आहे असं म्हणतात ना. जी मांजराचं दूध, गरम दुधाने त्याची जीभ जळली आहे, त्या मांजराला ताक जरी ठेवलं तरी ती काय करणार, फुकून फुकून पिणार. म्हणजे काय, जो माणूस भौतिक भोगाशी खूप त्रस्त झालेला आहे ना, त्याला मुक्तीची इच्छा असते. मुक्ती म्हणजे काय, की मला शांती पाहिजे बाबा, हे सगळे संबंध नको, सेव्य सेवक नको, सगळं प्रयत्न करून बघितले, सगळीकडे त्रास झाला मला, आता काहीच नको, मला फक्त काय पाहिजे, शांती शांती शांती. असा मोक्षकामी हा खरा सर्वात जास्त स्वार्थी माणूस आहे, असं प्रभुपाद सांगतात, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात. तर मोक्षकाम म्हणून त्याचं तिसरं आहे, म्हणजे इच्छा नसलेला, सर्व इच्छा असणारा आणि मोक्ष इच्छा असणारा. तर मोक्ष इच्छा असणारा तिसरा का ठेवला, कारण तो सर्वात जास्त स्वार्थी आहे. आणि अकाम म्हणजे त्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही, की फक्त भगवंताचं सुख हे त्याचं तात्पर्य आहे. तर प्रभुपाद खूप सुंदर तात्पर्यामध्ये वेगळ्या स्तराच्या लोकांबद्दल सांगतात. तर ह्या तिघांना काय म्हटलं, ह्या तिघांसारखे लोक आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे, जर का तर ते उदारधी आहेत. उदारधी म्हणजे काय, ज्यांचं उदार म्हणजे इथे काय प्रभुपाद म्हणतात, उदार बुद्धी. तो काय करतो, तीव्र भक्तीने त्यांनी करायचं काय, तीव्र भक्तीने निरुपाधिक पुरुष त्यांची उपासना केली. तीव्र म्हणजे काय, कर्म आणि ज्ञान मिश्रण नसलेले भक्त, जसं ध्रुव महाराजांनी केलं, तर त्याला त्याच्या सगळ्या इच्छा प्राप्त होतील, असा या श्लोकाचा अर्थ. तर प्रभुपाद असा वेगवेगळ्या मोठा तात्पर्य आहे, हे सगळे शब्द व्यवस्थित समजवतात. तर सर्वप्रथम ते सांगतात कसा भक्तियोग हा सर्वोत्कृष्ट आहे. भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे आणि आधीच्या अध्यायामध्ये पण सांगितलं की भक्तियोग हे कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोघांचेही अंतिम ध्येय आहे. त्याचप्रमाणे या अध्यायातील जोर देऊन सांगण्यात आलं आहे की मागच्या अध्यायात सुद्धा हेच सांगितलं ना, श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्य इच्छता नाम, कोणी पण असत. तसंच आत्ताच सांगितलंय, निरनिराळ्या देवतांच्या निरनिराळ्या उपासना पद्धतींचे अंतिम ध्येय भक्तियोग हेच आहे. अशा रीतीने भक्तियोग हे आत्मसाक्षात्काराचे सर्वोच्च साधन असल्यामुळे या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे. तर तुलनात्मक दृष्टीने ते दाखवून देतात की कसा भक्तियोग श्रेष्ठ आहे. यास्तव प्रत्येकाने गांभीर्याने भक्तियोगाच्या विधीचा स्वीकार केला पाहिजे. मग त्याला भौतिक सुखापभोगाची कामना असो अथवा त्याला भवबंधनातून मुक्त होण्याची आकांक्षा. तर सर्वप्रथम प्रभुपाद अकाम या शब्दाचं हे सांगितलं. तर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलं की तुम्ही कुठल्याही प्रकारचा माणूस असाल, तुम्ही भक्ती ही सर्वोत्कृष्ट साधन आहे तुम्हाला जे काय प्राप्त करायचं त्याच्यासाठी. आता अकाम म्हणजे काय, की ज्याला कुठलीच इच्छा नाही. म्हणजे काय,
भजनीय पुरुष सुख मात्र सुखत तत्सुख सुखत्व. म्हणजे काय, त्याची खुशी कुठे असते? भगवंताच्या संतुष्टीमध्ये त्याची संतुष्टी, भगवंताच्या सुखामध्ये त्याचं सुख, भगवंताच्या सुखामध्ये केवळ स्वतःचे सुख अनुभवणे, असं जीव गोस्वामी सांगतो. म्हणूनच अकाम म्हणजे पाषाणाप्रमाणे निर्जीव असणे नव्हे, की त्याला काहीच इच्छा नाही. ते तर दगड झालं. मग काही इच्छा नाही म्हणजे काय? काही भौतिक इच्छा. आपले स्वरूप स्थितीची जाणीव ठेवणे आणि केवळ भगवंतांना संतुष्ट करण्याची इच्छा बाळगणे, हे आहे आकामचा अर्थ. पण हे जे आकाम भाव आहे तो काही रूपाने जे लोक खूप समाजकार्य करतात ना, त्यांच्यामध्ये अविकसित रित्याने प्रकट होत. कारण हे जे समाजसेवक म्हणजे इथे परोपकारवादी, समाजवादी, साम्यवादी हे सगळे लोक स्वतःच्या सुखासाठी कार्य नाही करत, पण काय करतात? बाकीच्याच्या सुखासाठी काम. म्हणून हे आकाम जो भाव आहे तो अविकसित मनामध्ये अशा क्रियांमध्ये प्रकट होतो कधी कधी. कारण ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे जीवाची. तर ती प्रकट कशी होते? हळूहळू माणूस समाजसेवा. बघा, हेच आहे ऍक्च्युली प्रगती मनुष्य जीवनामध्ये. म्हणजे काय, पहिले तो स्वार्थ असतो जसा लहान मुलगा, जसा तो मोठा मोठा होत जातो तर तो त्याच्या परिवाराला आदर आणि मग सेवा करायला लागतो. मग परिवाराची सेवा करता करता तो त्याच्या समाजाची किंवा नातेवाईक आणि मग समाजाची सेवा करतो, आणि मग देशाची सेवा करायची इच्छा, मग जगाची सेवा करायची, मग बघा हेच खरं ब्रॉडनेस आहे. ब्रॉडनेस सर्वात उदार काय आहे की भगवंताची सेवा करायची, म्हणजे सगळ्यांची सेवा होते. तर अविकसित मनाच्या अल्पबुद्धी लोकांद्वारे काय करतात? परोपकारवाद, समाजवाद इत्यादी. हे सुद्धा आकामवाले आहेत, पण त्यांचं आकाम म्हणजे प्रभुपाद म्हणतात ना की कॉन्सन्ट्रेटेड सेन्स ग्रॅटिफिकेशन आणि एक्सटेंडेड सेन्स ग्रॅटिफिकेशन. कारण इथे भगवंत नाहीयेत म्हणून ते एक विस्तारित इंद्रिय तृप्ती झाली की मी या समाजासाठी का सेवा करतो? कारण तो माझा समाज आहे, माझा देश, माझं राष्ट्र, त्याच्यासाठी. तर तेच प्रभुपाद सांगतात, समाज, साम्यवाद, कुटुंब, राष्ट्र किंवा मानवता आदी रूपांमध्ये इतरांचे कल्याण करण्याचे भौतिक जगातील दृष्टिकोन म्हणजे भगवंताच्या सुखामध्ये स्वतःचे सुख अनुभवणारा शुद्ध जीवाच्या मूळ भावनेचे आंशिक प्रकटीकरण. किती विशेष रूपाने इथे प्रभुपादांनी मांडलं की हे आंशिक प्रकटीकरण आहे की बघा, तुम्ही जेवढ्या जास्त लोकांची सेवा करता तेव्हा तुम्हाला खरं सुख प्राप्त. तर हे आंशिक प्रकटीकरण आहे अकाम भावाने. पण ह्याच्यातले सर्वात पराकाष्ठा लोक कोण आहेत अकाम स्तरावरचे? तर प्रभुपाद सगळ्यांना सोडून डायरेक्ट वृंदावन मधल्या गोपींकडे जातात. किंवा आकाम या भावनेचे सर्वोत्कृष्ट प्राकट्य कोणामध्ये होतं? ते आहे ब्रजगोपी. ब्रजभूमीतील गोपांगणांनी भगवंताच्या सुखासाठी व्यक्त. तर ते कहाणी सगळ्यांना माहिती आहे. भगवंतांना जेव्हा डोकं दुखायला लागलं होतं तेव्हा नारद मुनी वेगळ्या भगवंतांकडे गेले. भगवंत म्हटले की तुम्ही माझ्या भक्तांचे चरणरज तुम्ही मला घेऊन या, त्यांनी माझं डोके दुखी जाईल. ते सगळ्या भक्तांकडे गेले, पण कुठल्याही भक्तांनी चरणधुली देण्यासाठी नाकारलं खूप आदरामुळे. ते जेव्हा गोपींकडे गेले तेव्हा गोपींनी लवकर म्हटले, अरे लवकर घेऊन जा. तर नारद मुनी आश्चर्यचकित झाले. ते म्हटले, अरे तुम्हाला माहितीये का तुम्ही काय करता? तुम्ही जर का हे केलं तर तुम्ही नरकामध्ये जाल. ते म्हणतील, नरकामध्ये जर का भगवंताचं डोकेदुखी एक क्षणाकरता जात असेल त्याच्यासाठी आम्ही निरंतर नरकामध्ये राहायला पाहिजे. तर असा हा अकाम भाव आहे. हे सर्वोच्च उदाहरण आहे. काम अर्थात स्वतृप्तीची इच्छा ही भौतिक जगतामध्ये पूर्णपणे प्रकट होते, काम. आणि अकाम हा भाव आध्यात्मिक जगतामध्ये पूर्णपणे प्रकट होतो. आणि मग मधले सगळे अकाम भाव पण प्रकट होतात आंशिक रूपाने, समाजवाद आणि मानव सेवा इत्यादी. हे झाले अकाम. आता पुढे प्रभुपाद सांगतायत की मोक्षकाम. मोक्षकाम म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे. ही इच्छा सुद्धा भौतिक क्लेशापासून मुक्त होऊन स्वतःची तृप्ती करायसाठीच असेल तर ती सुद्धा कामच आहे. म्हणूनच ते सर्वात जास्त स्वार्थी माणूस आहे असं चक्रवर्ती ठाकूर सांग. म्हणूनच सुखदेव गोस्वामींनी त्यांना तिसरं ठेवलं की सर्व कामपेक्षा जास्त स्वार्थ ज्याचा आहे
तो आहे मुक्तिकामी, जो भगवंत सारखं बनवायची इच्छा असते विदाऊट सेवा. पण शुद्ध भक्त जीवनातील दुःखापासून सुटण्याची मुक्तीची इच्छा करत नाहीत. ऍक्च्युली कुंती महाराणी तर विपदा संततः शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु असं म्हणतात, बरोबर. तथाकथित मुक्तीची विनाही भक्त भगवंताच्या सुखाचीच आकांक्षा करतो. हे झालं मोक्ष काम. आणि मग काम प्रवृत्तीने प्रभावित झाल्यामुळे अर्जुनाचं उदाहरण देत आहे. कसं ते भगवंताला संतुष्ट करण्यासाठी त्यांनी युद्ध केलं. आणि मग उदारधी कोण आहेत ते त्याचं, की ज्याचा विशाल दृष्टिकोन आहे. विशाल दृष्टिकोनाचं मी वर्णन केलं की कसा माणूस दृष्टिकोन विशाल होत जातो जर का तो उदार दृष्टिकोन असलेला जाणू शकतो की भौतिक लाभासाठीही भगवंत सर्वश्रेष्ठ हनुमंत आहे. बघा, सगळे देवी देवता कोणाच्या अंडर कार्य करतात, ते कोण फळ त्यांना देतं, तर 7वा अध्याय तो ऐकतो की अरे देवी देवतांची जी फॅसिलिटी आहे ती भगवंतानी बनवली. त्याची फेथ किंवा श्रद्धा आहे, सुविधा भगवंतानी बनवली, श्रद्धा भगवंत देतात, फळही भगवंतच देतात, आणि त्यांना ते अल्पबुद्धी म्हणतात. अरे मग त्यांना जे देतात त्यांची उपासना करणे हे बुद्धिमान मनुष्य आहे. हाच आहे उदार दृष्टी, की भगवंतच सर्वश्रेष्ठ हनुमंत आहेत ना. त्यांच्याकडून अनुमती मिळाल्याशिवाय देवताकडूनही काही प्राप्त होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत विशाल दृष्टिकोन असलेल्या मनुष्याने मग त्याच्यामध्ये भौतिक सुखापभोगाची कामना असो किंवा मोक्षाची कामना असो, प्रत्यक्ष भगवंताची उपासना करावी. पण ती कशी करायची? तीव्रेण भक्ती होईल. प्रत्येकाने, मग तो अकाम सर्व सकाम किंवा मोक्षकाम असो, त्वरेने भगवंताची आराधना. त्वरेचा अर्थ काय? की ज्ञान आणि कर्म मार्गाच्या सहाय्यते विना भक्ती योगाचे परिपूर्ण आचरण करता येते. तर अशी भक्ती कोणी केली? ध्रुव महाराजांनी केली. त्यांचं केवढी मोठी भौतिक इच्छा होती, आपली पण तेवढी इच्छा होऊ शकत नाही, पण त्यांनी तीव्र भक्ती केली म्हणून त्यांचं हृदय पूर्णपणे शुद्ध झालं आणि त्यांना जे काय पाहिजे होतं ते प्राप्त पण झालं. ह्याचा अर्थ काय? की सूर्य जो आहे, जेव्हा सूर्याला आता जसे पाऊस पडतोय किंवा ढगांनी ढाकलं जातं, तेव्हा सूर्याचं पूर्णपणे प्रकाश किंवा त्याचा जी शक्ती आहे ते प्रकट होत नाही. तसंच आपली भक्ती जी आहे ती तीव्र असली पाहिजे, जरी कुठे काही असो, काम असो, सर्व काम असो, मोक्ष काम, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि तो दाखवतो की बा सर्वोत्कृष्ट पूजनीय आहेत ते भगवंतच आहेत, तुम्ही कोणीही असावा. तर असं ते सांगितलेलं आहे. तर आता पुढचा जो श्लोक आहे तो फार महत्वाचा आहे. तर कोणी म्हणेल की बा या देवी देवतांचे जे पूजक आहेत त्यांचा उद्धार कसा होणार, असा कोणी प्रश्न विचारला. चक्रवर्ती ठाकूर तेच सांगतात. ते काय म्हणतात की हे देवतांचे जे पूजक आहेत त्यांच्या जेव्हा इच्छा पूर्ण होतात तर ते काय प्राप्त करतात. तुम्ही आता भगवंताच्या पूजेचं सांगितलं, पण देवी देवतांचे पूजक होते ना ते, त्यांनी त्यांची इच्छा प्राप्त केली तर त्यांना त्याच्यानंतर काय प्राप्त होतं? तर त्याचं उत्तर आहे काहीच नाही. त्याचं आपण समजून घेऊ. एतावानेव यजताम इह निःश्रेयसोदयः भगवत्यचलो भावो यद्भागवत संगतः. वाचा. सर्व प्रकारच्या देवी देवतांचे वेगवेगळे उपासक केवळ शुद्ध भगवत भक्तांच्या संगतीनेच परम भक्तावरील अचल स्वाभाविक आकर्षण रूपी सर्वश्रेष्ठ सिद्धींचे वरदान प्राप्त करू शकतात. अरे, सगळ्या प्रकारचे देवी देवतांचे जे उपासक आहेत ना ते इथेच फिरत राहणार आहेत. त्यांचा स्वतःहून कधीही उद्धार होत नाही जोपर्यंत ते कुठल्या शुद्ध भक्ताला भेटत नाहीत. कारण भक्ती ऑटोमॅटिकली प्राप्त होऊ शकत नाही. भक्ताच्या संपर्क आणि संबंधाशिवाय भक्ती प्राप्त होऊ शकत.
म्हणजे देवतांचे पूजन हे भक्ती, भगवंतावरची भक्तीचं कारण नाही. फक्त भगवंताच्या भक्ताचा संघ हे भक्तीचं कारण आहे, हे या श्लोकामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. त्याच्यामुळे म्हणूनच काय म्हणतात, भगवंतही सांगतात, आय थिंक कुठल्या 9व्या अध्यायात सांगतात ना, की बा हे लोक आय थिंक 9.21 भगवद्गीता, त्याच्यामध्ये ते सांगतात की कसं ते फिरत राहतात तिथे भौतिक जगतामध्येच. श्लोक म्हणतो, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयी धर्मा अनुप्रपन्ना गतागतम काम कामालवन. तर त्यांना काय प्राप्त होतं? गतागतम काम कामालवन. तर ते इथेच राहतात आणि वेगवेगळे कार्य. त्रयी धर्म अनुप्रन्ना, त्रयी धर्म म्हणजे हे सगळे देवी देवतांची पूजा. तर ते स्वर्गावरे वगैरे जातील और वाटेल, पण ते इथेच फिरत असतात. त्यांना भक्ती आपणच प्राप्त होऊ शकत नाही. म्हणूनच इथे काय म्हटलं श्लोकामध्ये, येतावान एव यजताम, असे सगळे हे पूजा करणारे लोक, त्यांचा निःश्रेयसाचा उदय कधी होणार आहे? निःश्रेयस म्हणजे पूर्णपणे सर्वश्रेष्ठ वरदान. श्रेयस म्हणजे काय? शुभ. संपूर्ण शुभ त्यांचं कधी सुरुवात होणार? व्हेन गुड फॉर्च्यून अरायझेस, असं नाव आहे आपल्या परमपूज्य गौर गोविंद महाराजांचं पुस्तकाचं. ते काय आहे? हेच खरं खरं निःश्रेयस कधी उदय होतो? जेव्हा माणूस भक्तांना भेटतो. आहे की? आणि ते बघा, देवी देवता भक्त आहेत तरी ह्या लोकांना प्राप्त होऊ शकत का? कारण त्यांची इच्छा तशी नाही. कोणी भक्तीची इच्छा करून देवी देवतांकडे गेलं ना, तर देवी देवता त्यांना पण मार्गदर्शन करतात. पण ते भक्त आहेत ना, पण त्यांना ते भक्त बघत नाही. भगवत अचलो भावो यद भागवत संग. तर एक आहे भगवंताच्या भक्ताचा संघ. तर मग ते काय करायला लागतात? भक्ती करायला लागतात. मग 4 प्रकारचे लोक आहेत, ते भगवान कृष्णाकडे येतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनो अर्जुना आर्त जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच्या भरतर्ष. तर हे 4 प्रकारचे लोक भगवान श्रीकृष्णांकडे, तर ते श्रेष्ठ आहेत. पण हे भक्त सुद्धा जिथपर्यंत त्यांना शुद्ध भक्ताचा संघ मिळत नाही, तिथपर्यंत ते शुद्ध भक्ती करू शकत नाही. ते शुद्ध भक्तीचे अधिकारी नाही. किंवा त्यांना काय, बराच वेळ लागेल. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपत्तीत वासुदेव सर्वमिती स महात्मा सुहृद. ते शरणागत कधी होतील शुद्ध भावाने? बहुनाम जन्मनाम अंते. हे मिश्र भक्त सुद्धा. म्हणून हे भागवत म्हणजे काय? जे शुद्ध भक्त आहे, हे सर्वश्रेष्ठ सिद्धीचं वरदान तेच देऊ शकतो. तर हे ध्येय आहे. म्हणूनच यांना काय सांगितलंय अशा सगळ्या लोकांना, तुम्ही कोणी असा, तुम्ही भगवान कृष्णांचं किंवा विष्णूंची पूजन करता. तर ते पूजा करायला लागले तर ते मंदिरात जातील. मंदिरात त्यांना भक्त भेटू शकतील, वेगळ्या प्रकारचे भक्त. तर तेच त्यांचं निःश्रेय दयाचं साधन आहे, दुसरं काही नाही. असं आहे. तर ह्याच्या तात्पर्यामध्ये पण प्रभुपाद तेच सांगतात की विश्वाचा इतिहास असा योजनाकारांनी भरलेला आहे. वेगवेगळे अनेक राजे महाराजे येतात जातात आणि मग योजना कशी आखली याची केवळ कथाच सोडतात. अशा योजनाकारांच्या प्रयत्नानंतरही जीवनात मुख्य प्रश्न तसेच राहतात. भौतिक इच्छा घेऊन चालणारे लोक. वस्तुतः मनुष्य जीवन हे जीवनाच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी निःश्रेयसाची व्याख्या करतात प्रभुपाद. निःश्रेयस करणारे पण खूप कमी आहेत. त्याच्यामुळे वेगळ्या स्तराचे लोक, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, आमती देवावरता देवान. म्हणूनच स्थूल भौतिकतावादी किंवा तात्पुरत्या देवतांची उपासना करणारे उपासक शुद्ध भगवत भक्तासारख्या अध्यात्मवादाच्या संपर्कात येत नाहीत, तोपर्यंत त्यांचे सारे प्रयत्न म्हणजे शक्तीचा अपव्यय आहे. तर व्हेन गुड फॉर्च्यून अरायझेस, तिथपर्यंत त्यांचं सगळं शक्तीचा अपव्ययच आहे.
शुद्ध भक्ती प्राप्त करणे ही मनुष्य जीवनाची परम सार्थकता आहे आणि केवळ शुद्ध भगवत भक्ताच्या कृपेनेच मनुष्याला विशुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते. ह्याचा आधी पण बघितलं आपण. ज्यांनी गीता भागवत हेही वाचलं वेदांत तरी त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते. केवळ शुद्ध भक्तच प्रगत जीवनाचा योग्य मार्ग मनुष्याला दाखवू शकतो. अन्यथा परमेश्वराच्या किंवा देवी देवतांच्या माहिती विना असलेले भौतिकतावादी जीवन आणि भौतिक क्षणभंगूर सुखापभोगाच्या आकांक्षेने देवोपासना करीत व्यतीत होणारे जीवन म्हणजे भ्रमाचे वेगवेगळे प्रकार आहे. तर बघा इथे मिश्र भक्ती पण सांगितलेली आहे आणि देवी देवतांची भक्ती, हे दोन्ही भ्रमाचे वेगळे प्रकार आहे. कारण परमेश्वराची माहिती विना असलेले भौतिकतावादी जीवन हे भ्रमाचेच वेगवेगळे प्रकार आहे. म्हणून याचे सुंदर वर्णन गीतेमध्ये पण केलेलं आहे. ते मी तुम्हाला वर्णन केलं आता 7 पॉइंट, म्हणजे 4 प्रकारचे लोक आणि मग बहुनाम जन्मना म्हणतो. पण आहे भगवद्गीता सुद्धा केवळ शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये जाणणार आहे, शुष्क ब्रह्मज्ञानी किंवा राजकारणी लोकांच्या भाषणाद्वारे नाही. तर हे शुद्ध भक्तीचा संदेश आहे ना, हा फार विरळ आहे, कारण तो फक्त शुद्ध भक्तच सांगू शकतो. म्हणूनच शुद्ध भक्त इथे काय वर्णन केलं आहे की तो शुद्ध भक्त स्वतः तो शुद्ध भक्तीचं पद जाणतो, तो शुद्ध भक्तीच्या पथावर चालतो आणि तो शुद्ध भक्तीचा पद दाखवतो. ही गोज द वे, ही शोज द वे अँड ही लिव्स द वे. तेच प्रभुपाद इथे सांगत आहे. भगवत अचलो भाव यद भागवत संगता. तर हेच इथे वर्णन आहे आणि हेच आत्ता परीक्षित राजाच्या बरोबर जे सगळे लोक बसले आहेत ना, त्यांना आता प्राप्त होतंय शुकदेव गोस्वामीच्या संघाद्वारे. फक्त त्याच्यातले काही लोक समजू शकतील, काही लोक नाही समजणार. जे प्रामाणिक आहेत ते समजून जातील की बाबा शुकदेव गोस्वामी असा शुद्ध भक्त आहे. परीक्षित राजासाठी त्याची नियोजन झालेलं आहे. आता पुढचा श्लोक जो आहे तो शुकदेव गोस्वामींचा अंतिम श्लोक आहे, ज्ञानम यदा. तर हा श्लोक काय आहे की एखादा देवी देवताचा पूजक आहे समजा, तो म्हणेल अरे मी आयुष्यभर आतापर्यंत भागवत ऐकेपर्यंत एका देवताची पूजा करत होतो आणि आता तुम्ही मला हे सगळं सांगितलं तर मी आधीच्या देवताची पूजा सोडून कशी देऊ, मला भीती वाटते, असं चुकीचं वाटतं, तर मी ते सोडून हे कसं करू, असं कोणाचा विचार असेल तर शुकदेव गोस्वामी त्यांना उत्तर देत आहे. ज्ञानम यदा प्रतिनिवृत्ती गुणोर्निचक्रम आत्मप्रसाद उत यत्र गुणेश्व संगः कैवल्य सम्मत पथभक्ति योगः को निवृतो हरिकथा सुरतिम न कुर्या. परम पुरुष श्री हरींच्या संबंधातील दिव्य ज्ञान म्हणजे प्राकृतिक लाटांचा आणि भोवऱ्यांचा पूर्णपणे विनाश करणारे ज्ञान होय. असे ज्ञान हे भौतिक आसक्तीपासून मुक्त असल्याने आत्म्यास संतुष्ट करणारे असते आणि ते दिव्य असल्यामुळे अधिकारी पुरुषांनी संमत केलेले आहे. असे असल्याने त्याचे कोणास आकर्षण वाटणार नाही. तर ते म्हणतात असा कोण माणूस आहे, म्हणजे थोडक्यात ते म्हणतात तो मूर्खपणा आहे, तो नाही करणार. कोण निवृत्तो हरिकथासु रतीम न कुर्या. कोण माणूस आहे तो ह्याच्यामध्ये करणार नाही रती. ते काय म्हणतात की बा अरे ज्ञानी माणूस सुद्धा जेव्हा भगवंताची लीला कथा शुद्ध भक्ताकडून ऐकतो ना, तर तो ते ज्ञानीचा मार्ग सोडून भक्तीला लागतो. जसे शुकदेव गोस्वामी स्वतःच उदाहरण आहेत त्याचे. मग देवी देवताला सोडायला काय प्रॉब्लेम आहे, त्याला तर जाणेल ना की भगवंताचे अंग आहेत ते, मग तुला काय घाबरायची गरज आहे, असं ते काही मग त्याने सांगत आहे. तर ह्याच्यामध्ये ज्ञानम यदा प्रतिनिवृत्ती गुणोर्मी चक्रम, म्हणजे या 3 गुणाच्या वेगवेगळ्या ज्या लाटा आहेत किंवा त्याचे भोवरे आहेत, हे पूर्णपणे नष्ट करणारं कुठलं ज्ञान आहे, परमपुरुष श्री हरींच्या संबंधितलं दिव्य ज्ञान, म्हणजे काय भागवत.
आत्मप्रसाद कृत यत्र गुणेषु असंग, ज्याप्रमाणे आत्मप्रसाद प्राप्त होतो, समाधान संतुष्टी प्राप्त होऊन 3 गुणाच्या माणूस पलीकडे जाऊ शकतो. कैवल्य संमत पथस्तव अथ भक्ती योग, किंवा हे कैवल्य पथ म्हणजे काय, इथे प्रभुपाद म्हणतात की पूर्ण 3 गुणाच्या पलीकडे असलेलं पथ आहे. कैवल्य संमत पथ म्हणजे असे सगळे, मी माझं स्वतःच नाही सांगितलं, कैवल्य पथ संमत म्हणजे काय, जे लोक 3 गुणाच्या पलीकडे आहेत ना, ते सुद्धा हे मानतात, त्यांचं मत असा हा जो विधी आहे, अधिकारी पुरुषांनी संमत केलेला विधी, तो आहे भक्तियोग. तर कोण असा भक्तियोग नाही करणार, आणि कोण हरिकथेमध्ये रती निर्माण नाही करणार, असं ते एक रेटॉरिक प्रश्न, म्हणजे काय मराठीमध्ये काय म्हणतात, रेटॉरिक प्रश्न म्हणजे जो उत्तर घ्यायचं, म्हणजे उत्तरच दिलेलं आहे पण ते प्रश्न विचारून उत्तर दिलं, त्याला म्हणतात रेटोरिक प्रश्न. असं ते विचारतात, कोण असा माणूस करणार नाही, हरिकथाचू रतिम न करूया, असं ते शेवटचा श्लोक सांगत आहेत शुकदेव गोस्वामी. 2 प्रश्न विचारले होते, त्याचं आता इथे समापन झालं. त्याचं मोठं तात्पर्य आहे. प्रभुपाद भरपूर काही गोष्टी सांगतात, मोठं नाही, 2 पानाचंच आहे, 1.5 पानाचं. तर हरिकथासु रतिम न करूया, त्याचं सर्वात पहिलं सांगतो की शुद्ध भक्ती करीत असलेली सर्व कार्य भगवत सेवेसाठी असतात, म्हणून शुद्ध भक्त एकमेकांमध्ये भावनांचे आदान प्रदान करून दिव्य आनंदाचे आस्वादन करतात. या दिव्य आनंदाचा अनुभव भक्ती मार्गातील साधना अवस्थेतही येऊ शकतो, परंतु यासाठी अधिकृत आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार योग्य प्रकारे साधना भक्ती करणे आवश्यक आहे. तर बघा, मच्चित्ता मद्गत प्राण 10.9 कुठला श्लोक आहे, तोच आहे. रती तिथे पण तेच आहे ना, मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंतः परस्पर कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. तेच इथे सांगितलं, हरिकथासु रतिम कुर्यात कोण. तर प्रभुपाद भगवद्गीतेत जातात, तुम्ही बऱ्याच वेळा बघा प्रभुपाद तात्पर्यामध्ये भगवद्गीतेला घेऊन येतात म्हणून, कारण हे सगळं भगवद्गीतेमध्ये आहे, जे इथे आहे की हे शुद्ध भक्तांचं कार्य आहे की ते कशामध्ये आनंद घेतात, भगवंताबद्दल एकमेकांशी पूर्ण भावना ठेवून आदान प्रदान करतात, त्यांच्या चर्चा करतात हरिकथाच आणि आस्वादन करतात. मग काय, तुष्यंती आणि रमंती. पण तो अनुभव फक्त साध्य भक्तांसाठी नाही, साधन अवस्थेत पण येऊ शकतो. तो अनुभव, तो दिव्य अनुभव साधन अवस्थेतही येऊ शकतो. तेव्हा येऊ शकतो 2 गोष्टी, की जेव्हा आपण योग्य गुरुच्या योग्य मार्गदर्शनानुसार आपण योग्य प्रकारे साधन भक्तीमध्ये लागतो, शुद्ध भक्तीमध्ये लागतो, तेव्हा हा अनुभव येतो. हा अनुभूती भगवंताशी असणाऱ्या माधुर्य संबंधापर्यंत होते. हे माधुर्य प्रेमच परमोच्च दिव्य आनंद असल्याचे मानले जाते. तर हे तर चैतन्य महाप्रभूंची इच्छा, म्हणजे काय, अनार्पित चरिम चिरात, ते प्रभुपाद सांगतायत तिथे. विचार कर, म्हणजे कुठल्या अनुभवाचं हे चालू. पण त्याच्यासाठी कोणाची आराधना कशी केली पाहिजे, गुरूंच्या ह्याच्या अंडर. पुढे प्रभुपाद जीव गोस्वामींचं उद्धृत करून कैवल्य पथ याचं पूर्ण वर्णन करतात. त्याचं काय आपण पूर्ण वर्णन नाही करणार, तुम्ही वाचू शकता. नारायणांनाही कैवल्य मानलं जातं, आणि कैवल्य पंथ म्हणजे भगवत भक्तीचा एक मार्ग आहे, एकमेव मार्ग आहे, आणि तो श्रवण अर्थात भगवंता संबंधित कथा ऐकण्यापासून होतो. आणि मग काय होतं पुढे, ते सगळं वर्णन करतात. पहिले श्रवणामुळे ज्ञान प्राप्ती होते, मग विरक्ती निर्माण होते, मग हळूहळू माणूस ज्ञानाचा साक्षात्कार होतो. त्याचा बघा, एक असतं जाणणं म्हणजे इन्फॉर्मेशन, दुसरं आहे कन्व्हिक्शन म्हणजे विश्वास, मग तो विचार समर्थ होतो, मग त्याला जे ज्ञान ऐकलं आहे त्याचा साक्षात्कार होतो, आणि मग विरक्ती प्राप्त होते. असं पूर्ण ते प्रभुपाद सांगतायत तिथे तात्पर्य.
तर असं हे त्याचं पूर्ण बोलणं झालं. आता शौनक ऋषी प्रश्न विचारत आहे. कारण त्यांना काय वाटलं की बा आता आमची चर्चा संपली सूत गोस्वामी, त्याच्यामुळे ते सूत गोस्वामीला सांगतात की अजून काय प्रश्न विचारला परीक्षित राजाने, असं ते सांगतात. त्यांना कळलं की हा अंतिम श्लोक आहे, म्हणून शौनक वाच. तर हा पहिला सेक्शन झाला. आता हा दुसरा सेक्शन चालू होता. तर शौनक मुनी प्रश्न विचारतात आणि पुढे उत्सुकता व्यक्त करतात की कसं आपण हरिभक्ती जर का आपण आपल्या इंद्रियांनी केली नाही तर सगळे इंद्रिय विफल आहे. हेच त्यांची उत्सुकता. हाच पूर्ण अध्याय, उरलेला अध्याय हेच आहे फक्त. पहिल्या 3 श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलं आहे की बा आणखी काय प्रश्न विचारले ह्या सभेमध्ये. कारण ही सभा सर्वात उत्कृष्ट सभा आहे. परीक्षित राजासारखा उत्कृष्ट अनासक्त भक्तिमान राजा आणि शुभदेव गोस्वामी सारखा विरक्त शुद्ध भक्त, ह्या दोघांमधली चर्चा किती उत्कृष्ट असेल. तर आणखी काय चर्चा झाली असं ते पुढच्या 3 श्लोकामध्ये सांगतात. किंवा 13वा श्लोक तो आहे. 14वा श्लोक आहे की त्यांची विश्वास सांगतात किंवा तुम्ही सगळं आम्हाला सांगा. आणि मग परीक्षित महाराजांचं 15वा श्लोक आणि 16वा श्लोक आहे हा शुभदेव गोस्वामी. तर कृपया आम्हाला ही कथा सांगा आणखी, आणि त्याच्यासाठी आम्हाला लगेच सांगा, त्याच्यासाठी थांबायची गरज नाही. 17 पासून ते अंतिम 24 श्लोकापर्यंत वेगवेगळ्या कसं आपण भक्तीमध्ये इंद्रिय नाही लावले तर सगळं विफल होणार आहे असं प्रत्येक इंद्रियाचं वर्णन आहे. तर आता ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण जाऊया. ते जाण्याच्या आधी आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्याच्याबद्दल कोणाला काही टीका टिप्पणी विचार किंवा काही असेल तर व्यक्त करू शकता, प्रश्न किंवा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा बोला. प्रभूजी, तुम्ही जे ध्रुव महाराजाचं इथे उदाहरण, महाराजांचं जे उदाहरण होतं, तर हम्म. कर्म आणि ज्ञान त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण थोडंसं मला अजून जरा विस्तृत समजून घ्यायची इच्छा होती की कर्म काही म्हणजे त्यांनी त्यांची इंद्रिय भक्तीमध्ये नाही लावली किंवा ज्ञानी ते होण्याच्या मार्गावरती गेले नाही, आणि जी त्यांनी तीव्रतेने भक्ती केली त्याच्यामुळे त्यांना जो काही आशीर्वाद हवा होता त्यांच्याकडून, जे काही त्यांची इच्छा होती ते त्यांना मिळालं, असं समजावू का काय? म्हणजे मला थोडं डिटेल. हा, म्हणजे तुम्ही ते विचारताय जे तीव्र भक्ती म्हणजे काय, कर्म ज्ञानाच्या न सहाय्य घेता केलेली भक्ती, बरोबर की? हा, असं म्हणायचं ना म्हणजे त्याला की त्याचा अर्थ काय तेच विचारताय ना तुम्ही. हा 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 प्रत्येकाने, मग तो आकाम सकाम किंवा मोक्षकाम असतो, त्वरेने भगवंताची आराधना. याचा अर्थ काय? त्वरेने ज्ञान आणि कर्म मार्गाच्या सहाय्यते विना. हा. तर याचा अर्थ तुम्हाला, याच्यासाठी मी उदाहरण कोणाचं दिलं? ध्रुव महाराजांचं. तर त्याचा अर्थ असा आहे की कर्म, हे बघ, अन्नाभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम आनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तम. तर नुसती भक्ती म्हणजे काय? कृष्ण अनुशीलनम म्हणजे कृष्णाचं पूजा करावी, पण ती मिश्रही असू शकते. म्हणून ते उत्तम करण्यासाठी 2 कंडिशन दिलेल्या आहेत. एक का आहे अन्नाभिलाषिता शून्य, म्हणजे तुमचं उद्देशामध्ये मिश्रण नको. पण ठीक आहे, आता उद्देशामध्ये मिश्रण आहे, ध्रुव महाराजांचं आहे, किंवा आणखी अकाम सर्व काम मोक्षकामाचं उद्देशामध्ये मिश्रण असणार आहे, पण त्या विधीमध्ये मिश्रण नको. ओके. ज्ञान कर्मादि अनावृतम म्हणजे त्याच्या विधी किंवा जे तो साधन वापरतो आहे ती तीव्र भक्ती असली पाहिजे. त्याचा उद्देश जर का भौतिक असेल तरीही, म्हणजे अन्नाभिलाषा आहे, पण ज्ञान कर्मादि अनावृतम असलं पाहिजे, तर त्याला ते प्राप्त होत. असं हे आहे. तर आता हे मिश्रण म्हणजे काय की त्यांनी जे नारद मुनी जे शुद्ध भक्त आहेत त्यांनी जे सांगितलं त्यांनी ते केलं, बाकी त्यांनी काही केलं नाही, बरोबर की? तर ते झालं ज्ञान कर्म, त्यांचं सहाय्य न घेता तीव्र भक्ती असं झालं. किंवा हा एक डायरेक्ट मिनिंग झाला ध्रुव महाराजांच्या प्रकरणामध्ये. पण कर्म, ज्ञान, तपस्या, वैराग्य आदी ना,
ज्ञान कर्मादि अनावृत. अनावृत म्हणजे काय, की भक्तीमध्ये कर्म असतात, पण ते कर्माने भक्तीचं आवरण नाही झालं पाहिजे. ज्ञान पण आहे, आता आपण ज्ञान अर्जन करतोय ना भागवताच, पण हे ज्ञान आपली भक्तीला झाकत नाही, झाकत नाही. टाकली अनावृत, जात नाही भक्ती. हा, अनावृत. अनावृत. कारण हे भगवंताबद्दलचं ज्ञान आहे. हम्म, बरोबर की. हम्म, किंवा तपस्या, आता कोणी एकादशी करत असेल भगवंताच्या खुशीसाठी, तर ती तपस्या सुद्धा त्याची भक्ती आवरण करणार नाही. पण आवरण कधी होणार, जेव्हा आपण काही कार्य करू, देवी देवतांची पूजा करू समजा, तेव्हा ती शुद्ध भक्ती आवरण होणार. हम्म. ओके. किंवा आपण कर्मफळांची खूप इच्छा ठेवू, तर ती आवृत होणार ना मग भक्ती. येस. किंवा ज्ञानाचं आवरण म्हणजे परमपूज्य शिवराम स्वामी महाराज शुद्ध भक्ती चिंतामणीमध्ये सांगतात की ज्ञानाचं तुम्ही ग्रहण केलं गीता भागवताचं, पण तुम्ही जर का गर्वित झालो, तर ती भक्ती आवृत होणार त्या ज्ञानाने. भक्तीचं ज्ञान का होईना, ज्ञान आवृतम खरं म्हटलं तर ब्रह्मजीव ऐक्य ज्ञान आहे, जे आपण चर्चाच करत नाही कधी. पण हे जे गर्वानी, जे कोणी मनुष्य भक्तीचं ज्ञान ग्रहण करतो पण गर्वित होत असेल, तर मग त्याच्या ज्ञानाने त्याची भक्ती आवरत होते. किंवा त्याला गुरु सांगतात की बाबा तू आता अध्ययन सोडून थोडी हे कार्य कर, तर ते म्हणून नाही मला अध्ययन करा, तर ते ज्ञानाने आवृत झालं. किंवा वैराग्य. तर हे आदी म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी. शुद्ध भक्तीचं आचरण सोडून, साधन सोडून आपण दुसरं काही त्याच्यामध्ये मिश्रण करतो किंवा चुकीची चेतना आणतो, त्याने आवृत होतो. तर ती तीव्रता म्हणजे ते काय होतं, सूर्याला ढगांनी आवरण होतं, मग काय होतं, सूर्यप्रकाशाचा प्रभाव पूर्ण पडत नाही. तेच तिथे सांगितलं आहे. ठीक आहे. येस. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. हरे कृष्ण. आणखी कोणाचं काय आहे का, आपण जी चर्चा केली त्याच्याबद्दल? हरे कृष्ण प्रभूजी. हा, येस निलेश. प्रभूजी, एखादा व्यक्ती असेल की जो देवतांची पूजा करताना त्याच्या मनामध्ये पण काही इच्छा नसेल समजा, त्याचं काय होतं? त्याचं काय होतं, निष्काम भावाने तो देवी देवतांची पूजा करतो, किंवा एकाची करतो किंवा मल्टिपल करतो, त्याचं काय होतं? तर निष्काम भाव तर खूप चांगला आहे, काही वाद नाही. पण म्हणजे काही उदाहरणं आहेत शास्त्रांमध्ये, त्याचा मी काहीतरी विचार करू शकतो. कारण तो स्वतःहून जसं मी तुम्हाला म्हटलं ना की तो भक्तीमध्ये येऊ शकतो. तर एक उदाहरण आहे नरसिंह मेहताचं, तुम्हाला माहिती का नरसिंह मेहता, गुजरात. तर ते शिवजींचे भक्त होते ऍक्च्युली, आणि खूप निष्काम भावाने त्यांनी भक्ती केली. आणि मग शिवजी प्रकट झाले, आणि मग त्यांनी काय मागितलं शिवजींना की बस, कारण ते निष्काम भाव होता त्यांच्याकडे, ते म्हटले की तुम्हाला जे सर्वात आवडतं ते मला द्या. तेव्हा मग शंकराने त्यांना द्वारकाधीशाची भक्ती प्रदान केली. तर असे निष्काम भावाचे लोक खूप कमी असतात ऍक्च्युली. पण चांगली गोष्ट अशी की कारण मग देवी देवता सगळे वैष्णव आहेत ना, देवी देवता सगळे भक्त आहेत, तर ते त्यांना भक्तीमध्ये प्रवृत्त करू शकतात जर का त्यांनी काही असं व्यक्त केलं. निष्काम भावाचे जे भक्त असतात, कारण त्यांच्यामध्ये त्यांच्याशी भावना असतात ना, तर ते प्रार्थना त्यांना चांगली केली. असं माझं एक वैयक्तिक उदाहरण आहे. माझे एक मोठे भाऊ आहेत, ते माझ्यासाठी हेच चर्चा करतात की बा मी अशा एका दिवस मी निष्काम भाव ठेवतो आणि मग मी पूजा करतो. तर निष्काम भाव हा खूप चांगला आहे, फक्त त्यांना काय आहे की पूर्ण हे उदारधी नाही, किंवा अरे हे देवी देवता पण नश्वर आहे, त्यांनी दिलेली फळं, त्याला फळं नको, पण अरे हे देवी देवता पण ते सुद्धा कोणाची तरी पूजा करतात, त्यांची शक्ती कुठून येते हे त्याला सगळं माहित नाही. पण निष्काम भावाचं काय होतं, त्याला तुमच्यासारखा भक्त भेटला तर तो भक्तीमध्ये येऊ शकतो लवकर, कारण निष्काम भाव असल्यामुळे. कारण निष्काम भाव एक विशेष आहे की त्याला स्वतःसाठी काही नको, पण तरीही त्याला एखाद्या भक्ताच्या याच्यामध्ये यायला पाहिजे. ठीक आहे.
ह्याचं डायरेक्ट असं वर्णन कुठे नाहीये, पण अशी काही उदाहरणं आहेत. ठीक आहे, अजून कोणाचं काही आहे? आपण जी चर्चा केली त्याच्याबद्दल. ठीक आहे, तर पुढे जाऊया आपण आता. शुकदेव गोस्वामींचं प्रवचन आता इथे संपलं. आणि शौनक, आता कॅमेरा कुठे गेला? सूत गोस्वामीचा कॅमेरा गेला होता. परीक्षित राजाने 2 प्रश्न विचारले आणि शुकदेव गोस्वामींनी त्याची उत्तर दिली. आता सूत गोस्वामी किंवा वेदव्यास हे डायरेक्ट आता शौनक ऋषी काहीतरी बोलत आहेत सूत गोस्वामी. तर ते काय म्हणतायत ते बघूया. ऍक्च्युली ते सांगण्याच्या आधी अजून एक श्लोक सांगायची इच्छा आहे माझी, ज्या श्लोकाचे तुम्ही चर्चा. को निवृत्तो हरिकथासु रतिम न कुर्या, असा आणखीन एक श्लोक तुम्ही पहिल्या स्कंदात ऐकला असेल ना? मला आठवतो श्लोक किंवा अर्थ म्हणा, किंवा कोण माणूस आहे असा तो करणार नाही. तर असा हा श्लोक माझ्यामध्ये दुसऱ्या अध्यायात आहे. दुसऱ्या अध्यायाचा 15वा श्लोक ना, पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायात. हा, खूप सुंदर श्लोक आहे. इथे काय म्हणतात सुखदेव गोस्वामी? को निवृत्तो हरिकथासु रतिर्न. इथे पण तेच म्हणतायत तसंच. यत् अनुध्यासीनायुक्ताः कर्म ग्रंथी निबंधनम छिंदन्ति कोविदस्तस्य को नु कुर्यात् कथारतिम्. की अरे, हे भगवंत आहेत, त्यांच्या फक्त तुम्ही अनुध्यान केलं, त्यांचं स्मरण केलं, तर काय होतं? ते स्मरण रूपी तलवारीनी कर्मग्रंथी निबंधनम, सगळ्या कर्मग्रंथी पूर्णपणे कापल्या जातात. कुठल्या तलवारीने? भगवंताच्या स्मरणाच्या तलवारी. यद अनुध्यान, अनुध्य आसीन, आसी म्हणजे तलवार. तर कर्मबंधीचं पूर्णपणे खंडन होत. छिंदंती कर्मग्रंथी निबंधनम, ज्या निबंध म्हणजे काय, त्या कर्मग्रंथी एवढ्या जकडलेल्या आहेत ना, त्यांना तुम्ही सोडायचा प्रयत्न नाही करू शकत, एवढ्या गाठी आहेत. त्यांना काय करावं लागेल? कापावं लागेल. छिंदंती कोविद असतस्य, की अशा भगवंताचं स्मरण कोण? कोविद. कोविद म्हणजे जो बुद्धिमान आहे किंवा उदारधी आहे ह्या श्लोकामधला, की हे छिंदन करणाऱ्या, कापणाऱ्या अशा भगवंताच्या कथेमध्ये कोण रती नाही करणार? जो बुद्धिमान आहे, असं सुत गोस्वामी सांगत. आणि तीच गोष्ट इथे शुकदेव गोस्वामी सांगत आहे. तर असे बरेच श्लोक आहेत. ह्याच्यामुळे आपल्याला कळेल की हे भागवत श्रवण आणि भागवत अध्ययन आणि भागवताचं कीर्तन किती शक्तिशाली आहे. कारण हे भगवंताची स्मरणाची तलवार काय करू शकते हे आपण विचार नाही करू शकतो. विचार करा, जो डाकू भगत होता, त्यांनी वृंदावनमध्ये नाही, दुसरीकडे हरिकथा ऐकली आणि त्याची इच्छा काय होती? सर्व कामोवाची चर्चा केली. त्याची इच्छा होती की अरे, हा जो लहान बालक आहे त्याच्याकडे खूप सगळे दागदागिने आहेत, मला त्याच्याकडून बरंच धन प्राप्त. म्हणून तो वक्त्याकडे गेला आणि त्याला विचारलं, अरे हा गोपाळ कुठे राहतो? वक्त्याने उत्तर दिलं, वृंदावनमध्ये राहतो. तर ते म्हटले, कुठे आहे ते? तो गेला, हा डाकू गेला वृंदावनाला आणि त्याचं वर्णन त्याने ऐकलं होतं. त्याचं स्मरण करायचं की तो श्याम सुंदर आहे, टिका हे लावलेला आहे, त्यांच्यामध्ये दागदागिने, असं विचार चिंतन करून 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 तो शोधत होता गोपाळांना. आणि गोपाळाचं दर्शन झालं त्यांना. विचार करा, त्या वक्त्यालाही दर्शन नसेल झालंय, पण त्या डाकूला दर्शन झालं. काय? कारण यद अनुध्यासीना युक्त, एवढी शक्ती आहे भगवंत. आणि त्याला दर्शन दिलं आणि मग भगवंत म्हटले की अरे, मला हे दागदागिने पाहिजे. तर तो दागदागिने घेतो, पण त्यांचं सुंदर बघून तो एवढा आकर्षित होतो की ते म्हणतात, नाही, मी हे काढून घेतले तर तुम्ही सुंदर दिसत नाही, ते तुमच्याकडेच राहू द्या. त्याचं हृदय पूर्ण शुद्ध होऊन जातं. कोण करूयात कथारथी? कोण असा कथारथी करणार नाही? तर आता शौनक ऋषी
बोलायला लागतं. शौनक उवाच एतेभ्यव्याहृतं राजा शम्य भरतर्षभः किमन्यत् पृष्टवान् भूयो वैयासकीं ऋषिकवीम्. असं भाषांतर. श्रीकृष्ण. शौनक म्हणाले, राजपुत्रशील शुकदेव गोस्वामी हे अत्यंत विद्वान ऋषी होते आणि ते काव्यमय शैलीत वर्णन करण्यामध्ये कुशल होते. परीक्षित महाराजांनी त्यांच्याकडून सर्व ऐकल्यावर पुढे काय विचारणा केल्या? हरिबोल. आता ते ऍक्च्युली आता हे शौनक ऋषी खूप आश्चर्यचकित झाले. कारण त्यांनी ऐकलं की अरे काय सुंदर रीतीने सुखदेव गोस्वामींनी उत्तर दिलं, किती व्यवस्थित उत्तर दिलं ना त्या दोन प्रश्न. तर ते आश्चर्यचकित होऊन हे सांगतायत की पुढे काय झालं. किम अन्यत् पृष्ठवान भूयो. कवी, कवी म्हणजे काय? विद्वान, काव्यमय. काव्यमय असे वैयासकी ऋषी पण आहेत आणि कवी पण आहेत. तर प्रभुपाद सांगतात की कसा शुद्ध भक्ताकडे 26 गुण असतात, त्याच्यामधला एक गुण आहे कवी. प्रभुपाद स्वतः पण कवी होते. तसे हे शुकदेव गोस्वामींनी एवढं गायन करून त्यांना उत्तर दिलं, त्याच्यामुळे हे खूप आश्चर्यचकित झालं. ऋषीम कवीम वैयासकी, की अजून काय त्यांची चर्चा झाली ते मला सांग, मी खूप उत्सुक आहे. एतच्छुश्रूषतां विद्वान् सूतनोर्हसि भाषितुं कथा हरि कथोर्दारका ततां स्युः तदसि ध्रुवम्. हरे कृष्णा. वाचा. हे विद्वानसुत गोस्वामी, तुम्ही आपले कथन चालूच ठेवावे, कारण आम्ही ऐकण्यास अत्यंत उत्सुक आहोत. तसेच ज्या कथांची परिणिती श्री हरींमध्ये होते त्यांची चर्चा निश्चितच भक्तांच्या सभेत केली पाहिजे. हरे कृष्ण. तर आता इथे शौनक ऋषींच्या आणि बाकीच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये तो श्लोक स्पष्ट झाला. काय? तस्मात् सर्वात्मना राजन हरिः सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्य भगवान नृणाम. की आता आम्हाला कळलं की भगवान हरीचं श्रवण कीर्तन करणं खूप गरजेचं आहे, अनिवार्य आहे. तर अजून परीक्षित राजांनी काय विचारलं ते आम्हाला सांगा. आणि त्यांच्या इच्छा काय होती की त्यांनी आता कृष्णाबद्दल विचारलं असेल, आणि जरी कृष्णाबद्दल नसेल विचारलं ना तरी काही समस्या नाही. कारण कुठल्याही सुखदेव गोस्वामी कुठलाही प्रश्न विचारला तरी ते कृष्ण कथेकडे मिश्रण करूनच त्याचं उत्तर देतील. कथा हरी कथा उदारका, कथा हरी कथोदारकावरच भगवंत प्रभुपादांचं पूर्ण तात्पर्य आहे. कुठलीही कथा ही हरिकथेमध्ये जुळवून कोणी सांगत असेल तसे हे सुखदेव गोस्वामी आहे. तर जरी परीक्षित राजाने सृष्टीबद्दल विचारलं, मन्वंतरांबद्दल विचारलं, किंवा ज्या गोष्टी डायरेक्ट भगवंताच्या संबंधात नाहीयेत तरीही तुम्ही सांगा, कारण काय हा वक्ता खूप विशेष आहे आणि अशी ही सभा खूप विशेष आहे. तिथली सगळी चर्चा आम्हाला ऐकायची आहे, असं त्यांचं मत आहे. कथा हरी कथोदारका सतांस्यु सदसी ध्रुव. सदसी म्हणजे काय? ही खूप उत्कृष्ट हा संवाद आहे. सर्व संवादांमधला उत्कृष्ट संवाद परीक्षित आणि शुकदेव मधला आहे. त्याच्यामुळे आम्हाला जरी ते डायरेक्ट कृष्णकथा नसेल तरी आम्हाला चालेल, कारण शुकदेव गोस्वामी असा वक्ता आहे की तो प्रत्येक गोष्टीला कृष्णाच्या संबंधात सांगणार आहे. हे शौनक ऋषींना पूर्णपणे कळेल. तर तेच आहे. कारण काय की प्रत्येक कथा ही कृष्ण कथेमध्ये समर्पित होणार आहे. का? कारण वक्ता तसा आहे. तेच तर ह्या श्लोकाचा अर्थ आहे ना. काय? दशमस्य विशुद्ध्यर्थम नवानामिह लक्षणम वर्णयन्ति महात्मानः श्रुतेनार्थेन चान्यसा. तुम्ही बघाल भागवताच्या या स्कंदांमध्ये वेगवेगळ्या गोष्टीचं वर्णन आहे,
पण ते सगळ्याचं वर्णन महात्मा लोक कसे करतात की बघ 10व्या स्कंदाचं. तर तुम्ही बघा प्रभुपादांनी आचामाचं वर्णन करताना डायरेक्ट वृंदावन मधल्या गोपींकडे घेऊन गेले की नाही आपल्याला. हे झाले महात्मा. सगळीकडे आपल्याला आश्रय तत्वाला सांगतील, वृंदावनाच्या भक्तीचं सांगते. तर तसं वर्णन हा सुखदेव गोस्वामी करणार. म्हणून आपल्याला ही सर्वात उत्तम हा संवाद आहे. निश्चितपणे ह्या सभामध्ये अजून काय चर्चा झाली हे आम्हाला खूप उत्सुकता आहे की तुमची कथन चालू ठेवा. आम्ही उत्सुक आहोत. आणि जरी डायरेक्ट हा श्रोतव्य कीर्तव्य स्मर्तव्य डायरेक्ट हरींबद्दल नसेल तरीही आम्हाला चालेल, कारण वक्ता स्पेशल असं या श्लोकाचा अर्थ आहे. तर प्रभुपाद पूर्ण ह्या तात्पर्यामध्ये जे बरंच मोठं आहे त्याच्यामध्ये हेच सांगत आहे की कथा हरिकथा उदारका. उदारका म्हणजे काय? ज्या कथेचा समापन हरिकथेमध्ये होत, परमेश्वर गोष्टीचा परिणाम. तर याचं उदाहरण दिलेलं आहे. आम्ही यापूर्वीच रूप गोस्वामींच्या भक्तिरसामृत सिंधूचा संदर्भ दिला आहे. भौतिक गोष्टी कृष्ण सेवेच्या कारणी लावल्या तरी त्यांची दिव्य म्हणून स्वीकार केला. अरे कुठे त्यांनी केलं तर विचार करायसारखी गोष्ट यापूर्वी सांगितलं आहे. उदाहरणार्थ विशेष करून अल्पबुद्धी मनुष्यांसाठी स्त्री शूद्र द्विजबंधूंना सांगण्यात आलेल्या रामायण आणि महाभारताच्या महाकाव्या किंवा इतिहासांची वैदिक साहित्य म्हणून स्वीकार करण्यात आलेले आहे, कारण त्यांचे संकलन भगवंताच्या लीलांशी संबंधित आहे. साम यजुर रुख हे 4 वेद आहेत, पण पुराणाला पंचमवेद म्हटलं जातं. तर हे सगळं प्रभुपाद सांगतात. कथा हरिकथोदारका. म्हणून भगवद्गीतेमध्ये जरी सर्वश्रेष्ठ वैदिक तत्वज्ञान असले तरी ती दिव्य विज्ञानामध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या प्रारंभिकासाठी आहे. म्हणजे काय? ते ग्रॅज्युएशन. आणि भागवत हे दिव्य ज्ञान विज्ञानातील स्नातकांसाठी व स्नातकोत्तरांसाठी आहे. दोज आर ऑलरेडी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट त्याच्यासाठी भागवत म्हणा. असं यास्तव महाभारत पुराणे आणि भगवंताच्या लीला वर्णनांनी भरलेले तत्सम साहित्य हे दिव्यच आहे. आणि महान भक्तांच्या मेळाव्यात त्यांची पूर्ण विश्वासाने चर्चा झाली. तर हे बाकीचे जे साहित्य आहे ना त्याची चर्चा जर का महान भक्ताच्या मेळाव्यात होत असेल तर ती सुयोग्य आहे, कारण ती कृष्ण कथेमध्ये परिणित होणार आहे. बघा त्याचंच वर्णन पडेल. यात अडचण अशी आहे की अशा ग्रंथाची चर्चा किंवा कथा म्हणजे महाभारत रामायण किंवा इतर ग्रंथ आहेत ना सगळे, जेव्हा व्यावसायिक लोक करतात ना, व्यावसायिक म्हणजे काय? जे लोक कथा करून त्यांची उपजीविका चालवतात आणि भोग करायची इच्छा होती, तेव्हा ते ग्रंथ अन्य भौतिक इतिहास किंवा काव्यासारखे वाटतात, कारण त्यामध्ये ऐतिहासिक घटना आणि व्यक्तिमत्वे आहेत. म्हणून या ठिकाणी म्हटले आहे की अशा साहित्याची चर्चा भक्तांच्या सभेत केली पाहिजे. जोपर्यंत भक्त अशा साहित्याची चर्चा करत नाहीत तोपर्यंत उच्च वर्गातील लोक त्याचे आस्वादन करू शकत. म्हणजे बघा तुम्ही महाभारत एवढं वास्ट आहे, त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या स्टोऱ्या आहेत ना की लोक लॉस होऊन जातात. त्याच्यात भक्ती सोडून बाकी सगळी चर्चा होत. पण जेव्हा भगवत भक्त महाभारत तसंच सुखदेव गोस्वामी महाभारतांचे संदर्भ देतात ते किती सुंदर आहे, याने आपण त्याचं पण आस्वादन करू शकतो. अंततः निष्कर्ष हाच आहे की भगवंत हे काही निराकार नाहीत, ते परमपुरुष आहेत आणि त्यांच्या अनेकविध लीला आहेत. तर प्रभुपाद आता निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशात आहेत, तर जे निर्विशेषवादी आहेत त्यांना हे मानतात. तर त्यांची चर्चा ऐकून काय होणार? तर एक संदर्भ सांगतो जो परमपूज्य भक्ती विज्ञान महाराज सांगतो की ही जी कथा आहे ना हरिकथेमध्ये पारंगत कोणीही असू शकतो. तर एकदा एक शंकराचार्य, आत्ताचे शंकराचार्य म्हणजे आत्ताचे म्हणजे एक 10 वर्षापूर्वीचे परमपूज्य भक्ती विज्ञान महाराज रशियामध्ये होते. तेव्हा ते शंकराचार्य रशियामध्ये आले होते. तर ते तेव्हा इस्कॉन मंदिरात आले, तेव्हा त्यांना चांगलं आदरातिथ्य केलं गेलं. शंकराचार्य बरं का, आत्ताचे शंकरपीठाचे महंत. ते आल्यानंतर महाराजांनी विचार केला की अरे हा एवढा मोठा माणूस आलेला आहे तर त्याला आपण
थोडं म्हणजे आपण डेली भागवतम क्लासमध्ये तर त्यांनी रिक्वेस्ट केली, कारण काय ते सांगतील काय नक्की नाही. तर त्यांनी काय केलं की त्यांचे जे वरिष्ठ भक्त होते त्यांना संध्याकाळी बोलवलं आणि शंकराचार्यांना सांगितलं तुम्ही कथा करा. त्यांना टॉपिक पण नाही सांगितलं बरं का. त्यांनी कथा केली कुठल्या श्लोकावरती, हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रत्वा सकनक कपिशम वैजयंतीम च माला रंध्रान वेणुरधर सुदया पूरयन् गोपवृंदै वृंदारण्यम स्वपदवरमणम प्राविशद गीत कीर्ती. असे भगवान श्रीकृष्णाचं सौंदर्य, वृंदावन इत्यादीची एवढी चांगली कथा केली त्यांनी. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं, सगळ्यांनी थोडाफार आश्चर्य वाटलं आणि थोडा आनंदही वाटला. आणि मग ती कथा झाल्यानंतर महाराजांबरोबर ते बसले होते आणि मग त्यांचं जे बोलणं झालं ना, ते काय म्हटले महाराजांना की अरे तुमचे प्रभुपाद फार बुद्धिमान आहे. कारण खरे तर खूप देवी देवता आहेत, पण त्यांनी तो सिद्धांत त्यांना नाही सांगितला. त्यांना सांगितलं फक्त एकच देव आहे, तो आहे कृष्ण. हे तुमचे फार बुद्धिमान प्रभुपाद आहे. तर विचार करा, हा माणूस अत्यंत मंत्रमुग्ध देणारी कथा केली त्यांनी. त्यांचा विचारधारा काय आहे की सगळे देव आणि कृष्ण एकच आहे. देव भगवंत एक नाहीत, भरपूर. कारण त्यांची पंचोपासना असते ना. निराकार हे सर्वात जास्त महत्वाचं. साकार मध्ये कुठली पंचोपासना करा काय फरक पडतो. तर भगवान प्रभुपाद एवढे बुद्धिमान आहे की त्यांनी 5 नाही सांगितलं, एकच सांगितलं, म्हणून त्यांना एवढं सगळं यश मिळालं. असं त्यांचं वक्तव्य होतं. तेव्हा महाराज म्हटले, त्यांना नाही म्हटलं, लेक्चरमध्ये सांगितलं की बघा कथा कोणाकडून ऐकायची, कोणाचा विचार काय आहे. तर ते खरं आपल्याला त्याच्यामध्ये घुसायचं असेल तर ते प्रामाणिक भक्त, त्याच्यामध्येच आस्वादन होऊ शकत खरं. नाहीतर काय, मग लोक कथेमध्ये पण रडतात आणि टीव्ही बघून पण रडतात. मग त्याचं काय काय कसलं आस्वादन झालं, फक्त इंद्रिय तृप्ती होते बस, बाकी काय. तर इथे प्रभुपाद सांगतात की प्रत्येक गोष्ट बघा, म्हणजे प्रत्येक गोष्ट युक्त वैराग्य प्रभुपाद सांगतात. समाजाच्या दैनंदिन क्रियांचे आध्यात्मिकीकरण करण्याचा हा मार्ग आहे. लोकांना इतिहास, कथा, कादंबरी, नाटके, वर्तमानपत्रे, मासिके, भौतिक साहित्याचा अभ्यास याच्यात छंद असतो. या छंदाची किंवा प्रवृत्तीची नियुक्ती जर भगवत सेवेमध्ये केली तर लोक ही भक्त ज्या कथांचे आस्वादन करतात त्यामध्ये रस घेऊ लागतात. कारण भगवंताच्या कथामध्ये पण हे सगळं आहे ना. भगवंत निराकार, निष्क्रिय, नाम, रूप, गुण वगैरे काही नसलेला पाषाण आहे. अशा प्रचारामुळे लोक नास्तिक, श्रद्धाहीन, असुर होण्याचे प्रेरित झालेले आहे. तर ह्या निराकारवादी प्रचारामुळे काय झालेलं आहे, लोक श्रद्धाहीन होत आहेत, नास्तिक होत आहेत आणि असुर होण्याचं प्रेरित झालेत. हे काय सांगतात प्रभुपाद, पहिल्या तात्पर्यात पण प्रभुपाद लिहितात की इथे जन्माद्यस्य यथा आहे ना, हा आदिरस म्हणजे काय, जो भगवंत आणि भगवंताचे भक्त. आदिरस म्हणजे कुठला रस, माधुर्य. तर जेव्हा लोक हे निराकार निर्विशेष ब्रह्माचे चिंतन करतात ना, साकार ब्रह्मरूपांच्या दिलाचे चिंतन नाही करत, त्याच्यामुळे काय होतं, लोक ह्या विकृत प्रतिबिंब जे भौतिक म्हणजे काय विकृत माधुर्य रस आहे त्याच्याकडे आकर्षित होते. असं प्रभुपाद लिहितात पहिल्या तात्पर्यामध्ये. इम्पर्सनलिस्ट हॅव इनडायरेक्टली गिव्हन इन्स्पिरेशन फॉर इलिसिट सेक्स. कारण काय त्याच्यामध्ये काय नाही, निराकार मध्ये काहीच आस्वादन करण्यासाठी गोष्टच नाही. ते प्रभुपाद इथे सांगतात की भगवान निराकार, निष्क्रिय आहे आणि भगवंताच्या दिव्य लीलापासून ते जितके दूर जातात तितके भौतिक कर्माच्या अधीन होतात. त्यामुळे भगवत ध्यानात जाण्याऐवजी त्यांना नरका, कैवल्यम नरकाय. म्हणून हे सगळे ग्रंथांचं श्रवण सुद्धा आपण भक्ताकडून केलं पाहिजे. जेव्हा एखादा प्रामाणिक भक्त महाभारताचं काही वर्णन करतो त्याच्यामध्ये खरं हे होतं, असं प्रभुपाद इथे सांगतो. शुद्ध तेव्हा इथे शेवटी आधीचं कल्चर सांगतात की कसं खेड्यामध्ये हे सगळं व्हायचं. आधी ड्रामा किंवा नृत्य हे सगळं महाभारत रामायणावरती आधारित असायचं.
खेड्यामधील साधारण मनुष्य बालपणापासून रामायण, महाभारत, गीता, भागवत अशी चर्चा करीत असत. परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे श्वान शुकरांच्या स्तरांपर्यंत अवनती झालेली आहे व दिव्य ज्ञानाच्या जाणीव वाचून ते अन्न पाण्यासाठी कवाड कष्ट करत आहे. अर्थात सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक ज्ञान वर्णिलेले आहे. शुद्ध भक्त हे परमहंस आहेत आणि ते दूध आणि पाणी एकमेकांपासून वेगळे करण्याची कला जाणणाऱ्या हंसाप्रमाणे आहे. तर अशा लोकांकडून आपण हे सगळं ऐकलं पाहिजे. जसे सुखदेव गोस्वामी आहे. तर आता पुढचे जे 2 श्लोक बघूया, 2 किंवा 3. आता ते काय सांगतायत की अरे ही सभा सर्वोत्कृष्ट आहे. का? कारण तिथला श्रोता सर्वोत्कृष्ट आहे आणि वक्ता सर्वोत्कृष्ट आहे. तवै भागवतो राजा पांडवेयो महारथः बालक्रीडन कै क्रीडन कृष्ण क्रीडाम्य आददे. पांडवांचे पौत्र परीक्षित महाराज बालपणापासूनच महान भगवत भक्त होते. भावल्यांशी खेळत असताना ते कुलदेवतेच्या पूजेचे अनुकरण करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करीत असत. ते विचार करतात अरे हाय परीक्षित राजा लहानपणापासूनच त्यांना भगवंतानी वाचवलं आणि ते बालक्रीडेनं काही एवढा उत्कृष्ट श्रोता आहे. तर आम्हाला ऐकायची खूप उत्सुकता आहे. तेच ते आता प्रत्येक श्लोकात ते त्यांची उत्सुकता व्यक्त करत आहेत की तुम्ही त्यांचे काय झालं ते आम्हाला अजून सांगा. बस हे त्यांचा हट्ट आहे थोडक्यात म्हणायचं झालं तर. इथल्या तात्पर्य प्रभुपाद बालक्रीडन काही क्रीडन याचं वर्णन करतात की भगवद्गीतेचा उद्धरण करून की जो माणसाने आधी भक्ती केलेली आहे ना तो अशा खानदानात जन्म घेतो की लहानपणापासून कृष्णाच्या डॉल्स वगैरे बरोबर खेळत. आणि प्रभुपाद स्वतः नम्रतेने आपलं स्वतःचं उदाहरण देतात. आणि आम्हाला आमच्या मित्रांना प्रसाद देण्यासाठी ठेवा आमचे वडील. प्रभुपाद स्वतःचं वर्णन करतात इथे. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे आम्हालाही वैष्णव घरात जन्म घेण्याची संधी मिळाली. आम्हालाही बालपणी वडिलांच्या कृष्ण पूजेचे अनुकरण केले. रथयात्रा, डोल यात्रा सारखे उत्सव साजरे करण्याचे सर्व प्रोत्साहन आमच्या वडिलांनी आम्हाला दिले. आणि आम्हालाच आमच्या मित्रांना प्रसाद देण्यासाठी ते सदळ हस्ते खर्च करीत. एवढी कृतज्ञता आहे कृपा. आमचे गुरु महाराजांनी वैष्णव घराण्यात जन्म घेतला. त्यांचा महान पित्याकडून भक्तिविनोद ठाकूरांकडून प्रेरणा मिळाली. सर्व भाग्यवान वैष्णव घराण्यांमध्ये हीच पद्धती आहे. जसे पांडवेय म्हटलंय ना इथे, पांडवांमुळेच परीक्षित राजाला मिळालं. किंवा तुम्ही जीव गोस्वामी बघा, जीव गोस्वामी यांचे पुत्र होते अनुपमचे, तर त्यांनीही असंच केलं. उद्धवाचं पण तसंच आहे. असे वेगवेगळे उदाहरणं प्रभुपाद देतात आणि परीक्षित राजाचं उदाहरण देतात आहे. आणि ह्याच्यात काही साधना सिद्ध आहेत, काही नित्य सिद्ध आहे. पण ज्याला शुद्ध भक्ताचा संग मिळाला त्याचा उद्धार होतो. आणि सुखदेव गोस्वामींचं किती गुणगान आहे. वैयासकीश्च भगवान वासुदेव परायण उरुगाय गुणोदारा सतां स्युर्हि समागमे. हरे कृष्ण. व्यासपुत्र सुखदेव गोस्वामी दिव्य ज्ञानाने संपन्न आणि वसुदेव पुत्र भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त होते. म्हणून निश्चितच त्या ठिकाणी महान तात्पर्य ज्यांचे गुणगान करतात आणि भक्तांच्या मेळाव्यात ज्यांचे स्तुतिगान केले जाते त्या भगवान श्रीकृष्णांविषयी कथन झालेच पाहिजे असले पाहिजे. हरे कृष्ण. तर असे हे 2 लोक आहेत. तुम्ही आम्हाला सांगितलं कृष्णाचे श्रवण कीर्तन करा आणि हे 2 लोक तर कृष्णाहून पागल आहेत. मग त्यांची चर्चा किती विशेष असेल. त्यांची अन्यत्र चर्चा असेल ना ती सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या संबंधातच असेल. त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही ते सांगा आणि ते आम्हाला तुम्ही लगेच सांगा. तर इथे वैयासकीश्च भगवान वासुदेव उरुगाय गुणोदारा सताम स्युर्हि समागम. असे 2 भक्तांचं जेव्हा मेळावा होतो तेव्हा ते काय चर्चा करणार. कृष्णाची चर्चा करणार ना, दुसरी काय चर्चा करणार. तर बघा भक्त यांनी जाणला जातो की प्रभुपाद सांगतात की तो फक्त आणि फक्त कृष्णाची चर्चा करतो. कृष्णाची प्रत्यक्ष रूपामध्ये किंवा कृष्णाशी संबंधित, मग ती संबंध त्याची सेवेबद्दल आहे त्याची तो चर्चा करतो. तर मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे त्याचं बोलणं. प्रभुपाद सांगतात भगवद्गीतेमध्ये जेव्हा तो बोलायला लागतो तेव्हा त्याला कळतं की हा कोण आहे. तर कृष्णाचीच चर्चा करणार ना हे लोक.
आणि कोणाची उरुगा आहे, ज्यांचं खूप श्रेष्ठ तत्वज्ञ लोकांनी ज्यांचं गुणगान केलं, अशा भगवान श्रीकृष्णांची गुण उदार त्यांचीच चर्चा होणार आहे. तर कृपया त्याचे आम्हाला सांगा. तर सता म्हणजे काय? शुद्ध भक्त. भगवंताची सेवा करण्याच्या इच्छे व्यतिरिक्त इतर कोणतेही इच्छा नसलेले शुद्ध भक्त, हे आहे सता. निर्मत्सराणाम सता, बरोबर की? तसंच तर असे जे दोघही, तेच परीक्षित पण तसे आहेत आणि सुखदेव पण तसे आहेत. म्हणूनच आम्हाला त्यांच्याबद्दल ऐकायचं. जरी परीक्षित महाराज हे राजेशाही थाटामाटात वाढलेले असल्याचे दिसत असले, तरी सुखदेव गोसाई वस्त्रही धारण न करणारे त्यागी असले, तरी ते दोघेही एकाच स्तराचे भक्त. वरकरणी परीक्षित महाराज आणि सुखदेव गोस्वामी या दोघांमध्ये विरोधाभास दिसला, तरी ते विशुद्ध भक्त होते. दोघेही विशुद्ध भक्त हे त्यांना अर्थात. म्हणून जेव्हा असे भक्त एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये भगवत यशाच्या चर्चे व्यतिरिक्त किंवा भक्तियोगा व्यतिरिक्त इतर काहीही चर्चा होत नाही. म्हणूनच आम्हाला तो सांगा. सांसारिक विद्वान आपल्याला हवा तसा यावर काही तर्क करत. जीव गोस्वामीच्या मध्ये वैयासकी या शब्दाचे आयोजन दर्शवते की सुखदेव गोस्वामी व परीक्षित महाराज जरी गुरु आणि शिष्याची भूमिका निभावित असले, तरी ते पूर्णपणे ते एकाच श्रेणीचे भक्त. इथे ते दाखवतात, म्हणजे ते दोघं खूप उच्च स्तराचे होते बेसिकली. जरी एकाने शिष्याचं श्रोत्याचं रूप घेतलं, एकाने भक्ताचं रूप घेतलं, पण ते दोघेही खूप उच्च स्तराचे आहेत. तर स्वाभाविक निष्कर्ष हाच, परीक्षित महाराज प्रायवशाने बसलेल्या ठिकाणी जरी इतर अनेक लोक उपस्थित होते, तरी स्वाभाविक निष्कर्ष हाच आहे, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या कथेविना इतर कोणताही विषय नव्हता. कारण त्या ठिकाणी सुखदेव गोस्वामी प्रमुख वक्ता होते, तर परीक्षित महाराज प्रमुख श्रोता होते. म्हणून दोन प्रमुख भगवत भक्तांनी श्रवण आणि कथन केलेले भागवत हे केवळ परमपुरुष भगवान श्रीकृष्णांच्या गुणगौरवार्थ आहे. तर हे भागवताची त्यांनी प्रस्तावना सांगितली आणि आम्ही त्याच्यासाठी थांबू शकत नाही. कारण आम्ही थांबलो, प्रत्येक सूर्य उगवतो आणि अस्त होतो ना, त्यांनी आमचं आयुष्य खेचलं जातं. पण जो माणूस हरिकथा ऐकतो ना, त्याचं तो सूर्य आयुष्य खेचू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला हरिकथा सांगा, असा हा पुढचा श्लोक. पुढच्या श्लोकापासून आपण पुढच्या वेळी चर्चा करू. अशी ही त्यांची उत्सुकता व्यक्त करत आहे शौनक मुनी पूर्ण अध्यायाच्या संपेपर्यंत. ठीक आहे. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. सुखदेव गोस्वामी परीक्षित संवाद की जय. हरे कृष्ण. तर आपण आता विराम देऊ, पण ज्यांना जायचं ते जाऊ शकतात. कोणाचा काही प्रश्न असेल तर ते थांबवू शकतात. काही विचार, टीका, टिप्पणी असेल एखादी कोणाची राहिलेली सांगू शकतात. कोणाचं काय आहे का? हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला माझा. प्रभूजी, म्हणजे आजचं नाही, कालचं जो तुम्ही 6.1.15 सांगितलं होता ना, त्याच्याशी थोडा रिलेटेड प्रश्न आहे हा ना. की त्याच्यात ते जे त्याची जी भक्ती सांगितलेली, म्हणजे कधी कधी तिच्यात 3 प्रकार सांगितले त्यांनी. हा, तर ते थोडं म्हणजे जरा रसाभास ते थोडं लक्षात नाही आले जरा ते तिन्ही प्रकार. कुठले? मला तुमचा प्रश्न स्पष्ट नाही झाला माझा. केचित केवल या भक्त्या ना 6. हा, हे समोर आहे तुमचा. काय प्रश्न? तर याच्यामध्ये शेवटून हे केचित केवलियाचे 3 प्रकार सांगितले. या तात्पर्यामध्ये म्हणताय का तुम्ही? हा, तात्पर्यामध्ये. हो हो हो. तात्पर्य तर खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये कदाचित की वगैरे हे सगळं का? हा, ते कदाचितचे 3 प्रकार त्यांनी सांगितले, रसाभासात्मक आणि हे बघितले आहे. हा हे हा जे हे आहे हे थोडस जरा लक्षात नाही आलं. intermittent devotional service may be divided into 3 categories. राग भास महिम, राग भास शून्य स्वरूप भूत आणि आभास रूप. हा हा, तर
हे ह्याच्या आधीचा पण संदर्भ तुम्हाला माहिती असेल ना. हे शेवटचं हे आहे. म्हणजे सुरुवातीला ते दोन काय करतात, भक्ती ही एक संतता आहे, ती नेहमी कंटिन्यू करते प्रेमाने आणि श्रद्धेने. तर हे कोणाचा स्तर आहे, हा उच्च भाव आणि प्रेम प्राप्त करणाऱ्या लोकांची भक्ती, ती आहे संतता. ठीक आहे. कदाचित की म्हणजे काय, की तिच्यामध्ये ब्रेक असतात. कधी कधी ती येते आणि कधी ती जाते. कदाचित कदाचित कालिंदी तर किंवा कदाचित करही चित. तर हा दुसरा प्रकार. या दुसऱ्या प्रकारामध्ये 3 प्रकार आहेत. नाही थांबा, संततामध्ये 2 प्रकार आहेत, की थोडीशी आसक्ती आणि पूर्ण रागानुगा आसक्ती. आणि जी कदाचितकी आहे त्याच्यात 3 प्रकार आहेत. ते काय आहेत, राग भासमयी, म्हणजे ज्याच्यामध्ये राग थोडाफार उत्पन्न झालाच आहे ऑलमोस्ट, असं म्हणतात. प्रेम ना राग म्हणजे प्रेम येईल ना इथे. राग भासामयी, थांबा पुढचं बघून कळेल. राग भास शून्य स्वरूपभूत. Devotional service in which there is no spontaneous love but likes constitutional position. म्हणजे ही राग भासमयी म्हणजे बा त्याच्यामध्ये लोभ उत्पन्न झालाय, प्रेम नाही म्हणताय. प्रेम नाही, ही कदाचितकी आहे ना माताजी. कदाचितकी म्हणजे हा माणूस भाव प्रेमला नाही, साधक आहे. कधी कधी उत्पन्न होणारी. साधक आहे हा. तो कधी कधी उत्पन्न होणाऱ्यामध्ये 3 प्रकार आहे. त्याच्यामुळे हा प्रेमी भक्त नाही, भाव भक्त नाही, हा साधक आहे. पण त्याच्यामध्ये थोडाफार लोभ, म्हणजे ऑलमोस्ट अटॅच्ड, म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण झालेली आहे. हा सर्वोत्कृष्ट आहे त्या साधकांमधला. त्याच्यापेक्षा थोडासा निकृष्ट किंवा थोडासा निम्न तो कोण आहे, की तो वैधी स्वरूपभूत. म्हणजे बा ठीक आहे, माझं भगवंताची सेवा करायची म्हणून मी सेवा करतो, पण त्याच्यामध्ये काही राग उत्पन्न नाही झाला, स्पॉन्टेनिटी. राग म्हणजे काय, की गुरु साधू शास्त्राच्या भयाने किंवा त्यांच्या आदेशामुळेच मी कार्य करेन, त्याला म्हणतात साधनामध्ये. राग म्हणजे काय, काही त्याच्यामध्ये त्याची रुची निर्माण झाली म्हणून तो करतो, कोणी सांगितलं म्हणून. तर हा दुसरा जो आहे त्याच्यामध्ये काहीच राग नाही, तो फक्त वैदिक करतोय, थोडक्यात म्हणायचं झालं. कॉन्स्टिट्युशनल पोझिशन ऑफ सर्व्हिस. आणि आभास रूप म्हणजे सर्वात निकृष्ट. म्हणजे काय, की कधी कधी याचं उदाहरण रूप गोस्वामी देतात भक्तिरसामृत सिंधूमध्ये, की कधी कधी कोणी नवीन भक्त, म्हणजे पहिल्यांदा आलेला भक्त मंदिरामध्ये, आणि जो खूप जिथे शुद्ध भक्त कीर्तन करतोय, समजा कोणी महाराज किंवा गुरु, आणि त्या कीर्तनात तो प्रेमी भक्त आहे, भाव भक्त आहे, त्या कीर्तनाचा प्रभाव याच्या हृदयामध्ये प्रतिबिंबित होतो. आणि त्याचा थोडासा त्याला अनुभव येतो त्या काळी फक्त, आणि तो त्याच्यामध्ये खूप आकर्षित होतो. पण तो पुन्हा मंदिरातून घरी गेल्यानंतर तो अनुभव त्याचा राहतो, पण तो पुन्हा त्याच्या कार्यामध्ये लागतो. तर ही आहे म्हणजे प्रतिबिंब आभास म्हणतो. म्हणजे ते छायारती सारखं म्हणू शकतो का? बरोबर बरोबर, तसंच वाटतं. कारण स्लाइट ग्लिम्स ऑफ डिव्होशनल सर्व्हिस असं त्यांनी म्हटलं ना. आभास म्हणजे काय, एक रिफ्लेक्शन सारखं. तर ते त्याच्यातला हा सर्वात निकृष्ट आहे. म्हणजे कदाचित की जे साधक आहेत त्याच्यामधला हा तिसरा भाग आहे. ठीक आहे, हा माझा समज आहे. नाही धन्यवाद प्रभूजी. अजून कोणाचं काय आहे, अजून काय आहे याची आपण चर्चा केली आज. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. नंतर आज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद.